पेलून धरून ज्यांनी हे स्वराज्य सांभाळलं ते या स्वराज्याचे दुसरे छत्रपती संभाजी महाराज, स्वराज्याच्या 2 छत्रपतींना घडवणाऱ्या राजमाता जिजाऊ मासाहेब, ज्यांच्या संकल्पनेतून हे कोल्हापूर शहर वसलं ते राजर्षी शाहू महाराज, महाराणी ताराबाई, आणि आज ज्यांची पुण्यतिथी नरवीर तानाजी मालुसरे यांना मानाचा मुजरा करून बावडा क्रिकेट क्लब कसबा बावडा आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 पर्व दुसरे या स्पर्धेतील पहिल्या सेमीफायनल साठी सर्वांचं मनपूर्वक स्वागत। माझ्या समवेत मायक्रोफोनवर जुन्नर भूषण मनोज बेल्लेकर सर आणि स्कोरर सलीम सर, डीजे अजय अथर्व यांच्या सोबत आमचे पंच विश्वनाथ लिंगायत, अक्षय कोळंबेकर, प्रतीक राऊत यांच्यासह tenniscricket.in च्या माध्यमातून आमचे साथी समालोचक चंद्रकांत शेट्टे, विजय बागायतकर, मुकेश भाट, प्रथम सावंत या सर्वांच्या सोबत मनोज बेल्लेकर आणि मी बादल चौधरी आपल्याला घेऊन जातोय थेट मैदानाच्या दिशेने। पहिला सेमीफायनल नाणेफेकीचा महत्त्वाचा कौल जिंकतोय कैलासवासी राणा गायकवाड संघ कॅप्टन विकी पुजारीच्या नेतृत्वाखाली आणि स्वीकारतोय क्षेत्ररक्षण। सलामीसाठी संदीप पाटील यांच्या मालकीचा महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ आपली सलामीची जोडी लावून देतोय कर्णधार आशुतोष अंबपकरच्या कुशल नेतृत्वाखाली। असल कोल्हापुरी भाषेत सांगायचं झालं तर श्री महालक्ष्मी स्पोर्ट सलामीचे बॅटर लावून द्यायचे आहेत। सर्वात महत्त्वाच्या काही सूचना, डगआउट मध्ये फक्त संघातील खेळाडू, मालक आणि कोच एवढीच माणसं असतील। त्या व्यतिरिक्त कोणीही माणूस तिथे असला तर संघाला 5 धावांची पेनल्टी होईल। बॅरिकेड्स आणि बॅनरच्या आत कोणाही प्रेक्षकाला बसण्याची, उभं राहण्याची किंवा प्रवेश करण्याची परवानगी नसेल। प्रेक्षक सर्व बॅरिकेड्सच्या मागून आपण या स्पर्धेचा आस्वाद लुटावा। महिला कक्ष आहे, हा महिला कक्ष फक्त आणि फक्त माता भगिनींसाठी मोकळा ठेवावा आणि इतर सर्व प्रेक्षक वर्गाने आपल्यासाठी असलेल्या प्रेक्षक गॅलरीचा वापर करावा। 6 षटकांचा सामना, 2 षटकांचा पॉवर प्ले। पहिलं षटक मॅन्डेटरी पॉवर प्ले, दुसरं षटक बॅटर चॉईस पॉवर प्ले। प्रत्येक संघाला किमान 4 गोलंदाज वापरावे लागतील। फक्त 2 गोलंदाज 2 षटकांचा कोटा पूर्ण करतील। या आणि अशा इतर सर्व प्रचलित आंतरराष्ट्रीय नियमानुसार मैदानाच्या दिशेने स्वागत होत आहे सलामीची जोडी। श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या वतीने युवराज शिकलगार स्ट्रायकर एंडवर आणि पार्थ घाडगे नॉन स्ट्रायकर एंडवर। जयसिंगपूरचा युवराज चिखलगार स्ट्रायकर एंडवर। पहिला चेंडू स्टीअर करण्याचा प्रयत्न, विकेट कीपर छातीची ढाल करतोय, चेंडू अडवतोय, निर्धाव स्वरूपात चेंडू होतोय समाप्त। विकी पुजारी बॉलिंग मार्कवर। सहा षटकांचा सामना, यापूर्वीच्या सामन्याचा सामनावीर ब्रह्मीम देसाई विकेट कीपरच्या भूमिकेत पहिला चेंडू अगदी सहज समाप्त करतोय निर्धाव स्वरूपात। धावसंख्येची सुरुवात होणं बाकी। विकी दुसरा चेंडू घेऊन, आखूड टप्प्याचा चेंडू, पुलचा प्रयत्न फसतोय, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली, दुसऱ्या प्रयत्नात चेंडू टिपतोय। विकास भवड हा अतिशय सुंदर देखणा झेल टिपतायत आणि पहिल्या विकेटचं होतंय पतन श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाचं। विशेष करून अगदी आपण पाहतो की मैदानाच्या आतमध्ये इथे विकेट
खूप मोठी येताना पाहायला मिळाली. पूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता अगदी आपण पाहतो मिड विकेटच्या दिशेने आणि त्यात एकदम आपण पाहिले बॅटच्या टॉप पेलर चेंडू लागला गेला तिथे विकासच्या आतमध्ये 1 2 3 त्यानंतर अगदी झेल सुटण्याच्या मार्गावरती होता आणि अगदी आपण एखाद्या लहान बाळा ज्याप्रमाणे कवटळून घेतो ना तसा चेंडू अगदी छातीवरती झेलला आणि तिथे विकेट येताना पाहायला मिळाली. शून्यावरती पहिला फलंदाज बाद होताना पाहायला मिळालाय. कोकणातील एक मानाची स्पर्धा कुडाच्या मैदानावर होणारी प्रिन्स समादेवी कलेश्वर मित्रमंडळ. ज्या स्पर्धेला किमान 33 वर्षांचा इतिहास. या स्पर्धेत 2018 साली उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब ज्या खेळाडूच्या नावावर तो कोल्हापूर जिल्ह्याचा गुणवान खेळाडू बॉलिंग मार्कवर विकी पुजारी पहिल्या षटकात मिळवतोय सफलता. धावसंख्येची सुरुवात न होता पहिला खेळाडू माघारी परततोय युवराजच्या रूपात आणि युवराजला साथ देण्यासाठी संघाचा कर्णधार आशुतोष अंबपकर. ऑनस्क्रीन अगदी आपण पाहतोय खास करून अगदी या स्पर्धेचे असणारे चमचमते चषक आपल्याला जे पाहायला मिळेल KPL चषक त्याच्या शेजारी अगदी आपण मॅरेथॉन सिरीजची ट्रॉफी सुद्धा अगदी आपण पाहतोय आणि थोडेसे आगळ्या वेगळ्या ट्रॉफीज निश्चितप्रमाणे आहे त्याच्यावरती जे काही शिरपेज म्हणूया किंवा एखादा ताज म्हणूया या आकाराचा जो काही त्याचा जो एक पेहराव बनवला गेला ना ट्रॉफीचा तो अतिशय अप्रतिम आहे. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे या ट्रॉफीज आपण पाहतोय. अजून एक आखूड टप्प्याचा चेंडू. ट्रॉफी आपण स्क्रीनवर पाहिल्या. बऱ्याचशा स्पर्धांमध्ये मनोज सर आपण सुवर्ण झळाळी असणाऱ्या ट्रॉफी पाहतो पण या स्पर्धेत मुद्दामून चांदीच्या ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात. याचं कारण महाराष्ट्रात ज्या ज्या ठिकाणी चांदीचे दागिने वापरले जातात त्यापैकी निम्मे अधिक दागिने आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरीमध्ये तयार होतात. ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आणि त्यामुळेच या चांदीची आठवण करून देणारे हे चांदीचे चंदेरी चषक. रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. परत एक चेंडू राहतोय निर्धाव. विकी पुजारी सारखा एक मातब्बर खेळाडू दर्जेदार गोलंदाज अचूक गोलंदाजी करतोय बॅटरला जखडून ठेवतोय आणि अशा धोकादायक स्थितीमध्ये फलंदाज रिव्हर्स स्वीपचं सिलेक्शन करतोय ही गोष्ट थोडीशी अनाकलनीय. 4 चेंडूंची सांगता. धावसंख्या अजून सुरुवात होणं बाकी. आखूड टप्प्याचा चेंडू होता पण जोपर्यंत बॅटर बॅट फिरवतोय त्यापूर्वी चेंडू विकेट किपरच्या दिशेने येऊन समाप्त होतोय. अस्सल कोल्हापुरी भाषेतली एक सुंदर म्हण आहे साप गेला आणि भुई तुपाटली. अजून एक निर्धाव चेंडू. इसुझू पूर्णपणे ऑटोमॅटिक व्हेइकल आपण स्क्रीनवर पाहतोय. विक्रॉस मिडॉनला क्लिअर करून चेंडू लॉंगॉनच्या दिशेने हवाई सफर करतोय. दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यानंतर सीमारेषेच्या बाहेर येऊन विसावतोय. पहिल्या षटकाची होते सांगता. पहिलं यशस्वी षटक ज्या षटकात विकीने मिळवली पहिली सफलता. रिप्लेमध्ये पहा. खोलवर टप्प्याचा चेंडू. थोडीशी फ्लाईट दिली होती. गती कमी होती. पीक खूप सुंदर चेंडूच्या टप्प्यापर्यंत जात लॉप केला जातोय मिडॉनच्या डोक्यावरून. KPL चौकार आणि पहिल्या षटकाचा खेळ समाप्त होतोय एका गड्याच्या मोबदल्यात 4 या धावसंख्येवर. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर अतिशय नफीतुली गेंदबाजी विकी पुजारीची आपल्याला पाहायला मिळाली. विशेष करून अगदी आपण पाहिलं की 5 चेंडू डॉट आले होते. एक विकेट पण आली पण शेवटच्या चेंडूवरती जो चौकार आलाय त्या चौकारामुळे जो काही प्रेशर होता श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघावरती तो कुठेतरी हँडल होताना पाहायला मिळाला आहे आणि जो काही दबाव होता प्रेशर होता तो थोडासा कमी होताना पाहायला मिळाला आहे. कारण पहिल्याच षटकात चौकार आहे ना पॉवर प्लेमध्ये हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं गेलं आणि 4 धावा पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहिलेल्या आहेत. नवीन गोलंदाज येईल आता. गोलंदाजी मार्गावरती आपण पाहतोय विकी पुजारी याच्या जागेवरती आलाय तो विकास भबड. इथून पाठीमागच्या सामन्यांचा आपण आढावा घेतला तर विकासचं पहिलं षटक असायचं विकीचं दुसरं. आता विकीचं पहिलं आहे विकासचं दुसरं आहे. सूर्यप्रकाशचा फटका अगदी आपण पाहतोय तो फटका खेळला. खोलवर टप्प्याचा चेंडू तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती निश्चितप्रमाणे पोहोचला. चेंडू फेकलाही गेला परंतु फलंदाज सुरक्षित असल्याचं या ठिकाणी अगदी आपण पाहिलं आणि एका धावसंख्येने पार्थ आपलं खातं खोलताना पाहायला मिळाला आणि धापालकर धावसंख्या 5 धावा आपल्याला पाहायला मिळतात. 5 धावा धापालकर 5 ट्रॉफी आपण पाहिलं 1 ते 4 आणि मॅरेथॉन सिरीज. त्याच्यानंतर अगदी आपण 5 कॉमेंटेटर आहेत या स्पर्धेमध्ये. 5वा दिवस या क्रिकेटच्या स्पर्धेचा आपल्याला जो पाहायला मिळतोय. आजच्या दिवस ते 5वी मॅच. डान्सिंग
डाऊन द विकेट, डान्सिंग डाऊन द विकेट. आणि अगदी आपण पाहतोय चेंडू सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. 4 रन चौकार आहे. चौकार येताना पाहायला मिळालं नाही. चौकाराच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या जी आहे ती असेल आता 9 धावा. धापलकावरती आपल्याला पाहायला 9 रन. 9 वरती धापलक. एक बाद. 9 धावा धापलकावरती या दरम्यान आपण पाहतोय 2 चौकार आले त्या डावात आणि 2 लागोपाठचे आशुतोषच्या बॅटमधून. सुरेख प्रकारचा फटका आणि आशुतोष काय फटकेबाजी केली आहे. पुढचा चेंडू सुद्धा सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. आशुतोषच्या बॅटमधून येतोय हा लागोपाठचा 3रा चौकार. पहिल्या षटकामध्ये खूप शांतपणे आपल्या संघाची पडझड बघत होता डगआउटमधून आशुतोष अंबपकर. पण पहिली विकेट गेल्यानंतर मैदानावर प्रवेश केला आशुतोषने. फक्त 3 चेंडू मैदानाचा खेळपट्टीचा चेंडूचा अंदाज घेतला आणि दुसऱ्या षटकात आपल्या स्वाभाविक खेळाकडे लक्ष केंद्रित केला. सलग 3 चौकारांची आतषबाजी. धावसंख्या 13. विशेष करून आपण पाहिलं तर आशुतोष अंबपकर जो आहे ना, पहिले 3 चेंडू डॉट आहेत पण पुढच्या 3 चेंडूवरती 3 चौकार. हे कमबॅक आहे आशुतोष अंबपकर जो संघाचा संघनायक आहे श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या संघाचा. या दरम्यान अगदी आपण पाहिले चेंडू परत एकदा लॉंग ऑफला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. हा लागोपाठचा 4था आहे. आशुतोष अंबपकर असा एक फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय की ज्या फलंदाजाला ना कोणत्या गोलंदाजाची भीती आणि डर. असा एक फलंदाज आहे. त्या फलंदाजाला समोर कोणताही गोलंदाज असू द्या त्या गोलंदाजाची वाटत नाही भीती आणि डर. तो फलंदाज आहे आशुतोष अंबपकर. क्या बात सर. आशुतोष अंबपकर संघाचा कर्णधार, संघाचा कॅप्टन, संघाचा नायक, संघाचा सेनापती. पहिल्या षटकात फक्त 4 धावा पण त्यानंतर या षटकातील कामगिरी पहा. सलग चौकारांची आतषबाजी आणि पुन्हा एकदा चंदेरी झळाळी लाभलेला हा आकर्षक KPLचा प्रथम क्रमांक. कोण असेल याचा विजेता? जो संघ मालक, जो कर्णधार असेल विजेता तो खरंच भाग्यवान आजच्या दिवसाचा. या दरम्यान आपण पाहिले चेंडू कव्हरला खेळलाय. क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूवरती पोहोचतोय. तिथे एक सिंगल येताना पाहायला मिळते. 4 चौकार लागोपाठचे खेळणारा मला वाटतं पहिला फलंदाज असेल या स्पर्धेतला. श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघातला पहिला फलंदाज आहे या स्पर्धेत पर्व दुसऱ्यामध्ये जो या स्पर्धेत लागोपाठचे 4 चौकार खेळताना पाहायला मिळाले. एक सिंगल आली आणि सिंगलची रूपाने धाबलक 18 धावा 1 गड्याच्या मोबाईल्यात. मला एक गोष्ट निश्चितप्रमाणे वाटते आदल सर की विशेष करून या सामन्यात म्हणजे आता पाहिलं तर 7 ओव्हरचा सामना आहे. 6 ओव्हरमध्ये कम से कम 55-60 चांगली धावसंख्या म्हणता येईल. अगदी बरोबर. पण संध्याकाळच्या सत्रात जेव्हा सूर्य अस्ताकडे झुकतो त्यावेळी 5-6 षटकांमध्ये 60 धावा ही सुद्धा मोठी टोटल होऊ शकते. या दरम्यान वापसी गोलंदाजाची. एक खोलवर टप्प्याचा वेगवान चेंडू निर्धाव समाप्त होतोय. 9 धावांची सरासरी राखत पहिली फलंदाजी करताना श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ धावा जमवतोय. एका गड्याच्या मोबदल्यात 18 धावा. आशुतोष अंबपकर 8 चेंडू 17 धावा 4 चौकार लागोपाठ. हे सगळ्यात महत्वाचं. एक बक्षीस आले. मॅन ऑफ द सिरीजची ट्रॉफी अगदी आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला निश्चितप्रमाणे पाहायला मिळते. सगळ्यांचं लक्ष वेधून घेणार आहे प्रत्येक गोष्ट या स्पर्धेमध्ये अगदी आपण पाहतोय. खूप आखीव रेखीव आहे आणि विचारपूर्वक आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि विशेष करून अगदी आपण पाहतोय tenniscricket.inच्या कॅमेरामनचं वर्क आहे त्यांना मनापासून या दरम्यान धन्यवाद द्यावे लागतील. खूप सुंदर काम निश्चितप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून होताना पाहायला मिळते. सातत्याने म्हणजे एक गोष्ट जी आहे मला सांगावीशी वाटते. घरामध्ये ज्यावेळेस आपण एखाद्या घरामध्ये राहतो ना त्यावेळेस आपल्या सगळ्यात महत्त्वाची भूमिका त्या घरातील असणाऱ्या महिलेची असते. म्हणजे सगळ्यात लवकर उठायचं आणि सगळ्यात उशिरा झोपायचं हे आमचा महिला वर्ग आहे. तसं tenniscricket.in लाईव्हचं काम तितकं सोपं नाही आहे. सगळ्यात लवकर यायचं आणि सगळ्यात उशिरा जायचं. ही कामगिरी निश्चितप्रमाणे tenniscricket.inच्या आपण पाहतोय. मनापासून धन्यवाद आहे. नवीन गोलंदाजी मार्गावरती उत्तम पाटील आपण निश्चितप्रमाणे पाहतोय जो डावखोऱ्या हाताने निश्चितप्रमाणे 12 करतोय. इथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून पोचलाय. खिलाडी के मस्तक पे दस्तक. शिवरायांची तळपती तलवार. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत षटकार. सर संध्याकाळच्या सत्रात बरेच जण चहा पिऊन मैदानावर आलेत पण आशुतोष अंबपकर काय खाऊन मैदानावर आलाय? मालवणी भाषेत सांगायचं झालं तर आग खाऊन इंगळे ओकणारी कामगिरी आशुतोष अंबपकर कडसून. सगळ्यात महत्त्वाचं जी एनर्जी ना ही सगळ्यात महत्त्वाची आहे.
त्याचं पाठबळ जर मला लागेल त्याचा पाठीराख आहे, त्याच्या संघाची त्याच्यावरतीची जबाबदारी आहे, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एक सिंगल निश्चितप्रमाणे तर या ठिकाणी येणारे दुसरा धावसंख्येचा प्रयत्न केला जाईल. गॅपमध्ये चेंडू ढकललाय. हे चांगलं क्रिकेट अगदी आपण पाहिले. षटकारानंतर 2 धावा, हे कलात्मक फटकेबाजी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय. आणि रनिंग बिटवीन द विकेट आहे ना आशुतोष आणि पार्थमध्ये काय जबरदस्त आहे. 2 धावा आल्यात. धापरका धावसंख्या 26. एक बक्षीस आले बादल सर. महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघ जर जिंकला तर रोख रक्कम 2000 रुपये आहेत. नवनाथ मित्रमंडळ झेंडा चौक यांच्या वतीने. पुढचा चेंडू उत्तम बॉलिंग मार्कवर. उत्तमची उत्तम सुरुवात. यावेळी बॅटर बीट, विकेट किपर बीट. पंचांचा इशारा वाईडचा येतोय. नशीबवान राहतोय उत्तम की पहिल्या स्लिपमध्ये क्षेत्ररक्षण उत्तम होत आहे. अन्यथा हा चेंडू सीमारेषे पार 22चा चौकार जाऊ शकला असता. एकेरी धावेनेची धावा होत आहेत त्या 27. 1-5-27 धावा अगदी आपण पाहतोय. 27 पैकी 25 धावा आशुतोषच्या आहेत. हे विसरून चालणार नाहीये. एक जबरदस्त कामगिरी होती मैदानाच्या आतमध्ये आशुतोष अंबपकर या खेळाडूची. अतिशय जबरदस्त कामगिरी, जबरदस्त भागीदारी दुसऱ्या विकेटसाठी. अजून एक अलॉंग विथ द कार्पेटचा फटका. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक फंबल आणि वाट बघत होता आशुतोष. पहिल्याच धावेसाठी दबाव ठेवला होता. अतिशय वेगाने ही चाल तुरु तुरु उडते केस भुरू भुरू या गाण्याच्या तालीवर अगदी तुरु तुरु चाल. पहिल्या धावेचं रूपांतर दुहेरी धावेत आणि धावफलक 29 आणि 29 धावेत पार्थ घाडगेचा वाटा फक्त एकेरी धावेचा. गोलंदाज प्रत्येक गोलंदाजीवरती तयार. उत्तम. परत एकदा आपण पाहिलं चेंडू हलक्या तरी खेळला. क्षेत्ररक्षक दूरवरती असेल. पार्थ दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करणार का? हो, केलाय प्रयत्न. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे. प्रेशर सातत्याने दिला जातोय बादल चौधरी सर. तुम्ही पहिली धाव घेतली ना, ज्यावेळेस अगदी पहिली धाव घेत असताना एकमेकांना फलंदाज क्रॉस होतात, तिथं तुमचं अंतर कमी होतं आणि तिथं ठरवलं जातं धाव घ्यायची की नाही. यस नो हे शब्द असतात आणि सातत्याने पारचा कॉल होता की सेकंड आपल्याला घ्यायची आहे. आशुतोष तुझ्याकडे स्ट्राईक ठेवायची. 2 धावा परत एकदा आल्या. धापरका धावसंख्या 31 धावा. एक गड्याच्या मोबाईलात. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये चालू असताना. अगदी बरोबर सर. या दोन्ही धावेंमागे पार्थचा मोलाचा वाटा. डेंजर एंडच्या दिशेने त्याने स्वतः ठरवलेलं मी जाणार डेंजर एंडच्या दिशेने आणि तो पोचला सुद्धा. यावेळी पुन्हा एक फटका मिडॉनच्या दिशेने गॅपमध्ये खेळलाय. दुसऱ्या धावेसाठी दबाव बनवलाय. हा योगायोग नाहीये मित्रांनो, ही मेहनत आहे, हे कॅल्क्युलेशन आहे आणि ही कॅल्क्युलेटेड रिस्क सुद्धा आहे. सलग 3 चेंडूवर 3 वेळा दुहेरी धावा पडून पूर्ण होत आहेत. अतिशय सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. सलग 4 चेंडूवर ही कामगिरी केली जाते आणि तिसऱ्या षटकाचा सांगतेचा चेंडू बाकी असताना धाव फलक राहतोय तो 33 धावा. हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय, आता माहिती आहे मैदानाच्या आतमध्ये आशुतोष अंबपकरच्या खांद्यावरती किती मोठी जबाबदारी आहे आणि ही जबाबदारी पार पाडत असताना थोडीशी रिस्क, तुम्ही सांगितलं थोडीशी रिस्क उचलली गेली. माहिती आशुतोष अंबपकरला काय, जोपर्यंत उचलला चालणार नाही रिस्क तोपर्यंत विजय होणार नाही फिक्स. जे करायचंय ते आशुतोष अंबपकरला करायचं आहे. आणि मित्रांनो, या धावा आवडल्या असतील तर आशुतोषसाठी एकदा जोरदार टाळ्या. आणि या दरम्यान शॉर्ट ऑन पोलचा फटका. क्षेत्ररक्षक दूरवरील चेंडूवरती पोहोचण्याचा प्रयत्न करतो. एक आली, दुसरीचा प्रयत्न करायचा होता, नकार दिलाय. आशुतोषने नकार दिलाय का? शेवटचा चेंडू स्ट्राईक स्वतःकडे ठेवायची आहे, जबाबदारी मला पार पाडायची. अगदी बरोबर. यावेळी सुद्धा दुसरी धाव आली असती. एकेरी धावेनीची धावफलक 3 षटकांची सांगता 34 धावा. आणि डॉमिनेट काय करतोय पहा. आशुतोष स्वतः एक वेगवान गोलंदाज आहे. धावण्याची, रनिंगची त्याला सवय आहे. या पहिल्या धावेच्या दुसऱ्या विकेटच्या भागीदारीत 34 धावामध्ये फक्त 1 धाव पार्थ घाडगेची. उर्वरित 32 धावा एकट्या आशुतोष अंबपकरच्या आणि 1 एक्स्ट्रा. या प्रकारची एक आंतरराष्ट्रीय स्तरावरची भागीदारी सर झाली होती. रोमेश कालुवितरणा आणि सनत जयसूर्या. पहिल्या विकेटसाठी 70 धावांची भागीदारी झाली होती आणि पहिल्या विकेटचं पतन झालं होतं. रोमेश कालुवितरणा बाद झाला होता. पहिल्या विकेटसाठी पार्टनरशिप होती 70 आणि त्यामध्ये रोमेश कालुवितरणाचा वाटा होता 0. 68 धावा सनत जयसूर्याच्या 2 एक्स्ट्रा. म्हणजे भागीदारी सुद्धा किती डॉमिनेट होऊ शकते, पण त्या भागीदारीत सुद्धा सनत जयसूर्याचा मोलाचा वाटा होता. धावा जरी 0 असल्या तरी त्याने सनत जयसूर्या दिलेली साथ खूप महत्वाची. नेमकी हीच गोष्ट या ठिकाणी पार्थ घाडगे करतोय. सगळ्यात महत्त्वाचं क्रिकेटचं सूत्रच ते ना बादल सर, की त्यावेळेस तुम्ही स्वतःची धाव घेताना, तर स्वतःची धाव घेत असताना तुमच्या बरोबर जो काही तुमचा नॉन ट्रॅकला बॅटर असतो, नॉन ट्रॅकला फलंदाज असतो, त्यांनी तुम्हाला साथ दिली तर तुमच्या धावा होतात. एकमेकांना साथ दिली तर तुमचं खातं वाढणार आहे, हे विसरून चालत नाही. आणि ते करतोय पार्थ. हे सगळ्यात महत्त्वाचं. पार्थची जबाबदारी सुद्धा पार्थला माहिती आहे आणि तो चांगल्या प्रकारची साथ देतोय. तो इथे आशुतोष अंबपकरला.
पार्थ हा जबाबदारी घेणारच नाव आहे. रणभूमीवर सुद्धा श्रीकृष्णाचा आदेश मानून पार्थाने जबाबदारी पार पाडली. म्हणजे पार्थ आता सार्थ ठरलाय असं आपण म्हणलं तरी हरकत नाहीये. नवीन गोलंदाजी मार्गावरती परत एकदा आपल्याला पाहायला मिळतो असलेलं जयप्रकाश वर्मा गोलंदाजीवरती तयार. या दरम्यान अगदी आपण पाहिलं की आपलं चेंडू तिथे क्षेत्ररक्षण अतिशय सुरेख होते. एक धाव प्रवीण गावडे मला वाटतं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण करेल. प्रवीण आहे. एक सिंगल आली आणि एका सिंगलच्या रोपाने आपल्यावरती धावसंख्या आहे 35 धावा. आणि आता खूप काही कालावधीनंतर म्हणजे तुम्ही पहा आतापर्यंत चेंडू किती टाकून झालेत 19 चेंडूपैकी किती चेंडू खेळलाय पार्थ 2. सर जवळपास 15 ते 16 चेंडू तो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. मानसिकता काय असेल एखाद्या फलंदाजाची पण त्यातही सावरायचंय. मानसिकतेवरती बराचसा डिपेंड असते. या दरम्यान अगदी आपण पाहिलं चेंडू कव्हरला खेळला क्षेत्ररक्षक ध्रुववरती आहे. एक सिंगल तर आली आहे. दुसरीचा प्रयत्न केला गेलाय. जे पार्थने केलं होतं आशुतोषच्या वेळेस तशीच कामगिरी आशुतोष करतोय पार्थच्या वेळेस. आणि हे कॉम्बिनेशन सर धावा जेव्हा चोरायचे असतात ना तेव्हा रनआउट फलंदाज का होतो. एखादा दुसरा साथीदार रनआउट का होतो तर जो रनआउट होत असतो त्याच्या दुसऱ्या बाजूला जो असतो ना त्याने फक्त सेफ आपण पोचू की नाही याचा विचार केलेला असतो. पण दोन्ही धावा पूर्ण कधी होतात जेव्हा कॉल देणारा विचार करतो माझा साथीदार सुद्धा सुरक्षित पोहोचणार. यावेळेस चेंडू अगदी आपण पाहिला खोलबट टप्प्याचा आहे. तिथे क्षेत्ररक्षक अगदी चेंडूवरती स्वतः गोलंदाज पोहोचणार आहे. आणि त्या दरम्यान एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळाली आणि सिंगलच्या रूपाने धापलक पुढे जाऊन पोहोचला. धापलकावरती धावसंख्या आहे ती असेल 38 धावा. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये 4थ्या क्रमांकाचा आहे. कोल्हापूरच्या हलगीचा आवाज येतोय. आमचे रोहित भोसले आणि रोहन भोसले यांच्या माध्यमातून दोन बंधूंच्या माध्यमातून हलगीचा सुंदर आवाज. आणि हलगी एकदा कडकडली की पारंपरिक वाद्यांचं आवाज एकदा कानावरती आला की इथलं वातावरण कसं तल्लीन झाले. थँक्यू रोहन अँड रोहित. सुरेख प्रकारचा फटका परत एकदा जमिनीला समांतर फटका खेळला. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हो इथे काय घडलंय जो होणार नाही तर हो चुका आहे. चेंडू अक्षरशः पायाखालून निघून गेला असं म्हणतरी हरकत नाही. हातातून चेंडू सटकला आणि चेंडू सीमारच्या बाहेर पोहोचलाय. एखाद्या मालवणी भाषेत काय सांगाल या चौकाराला लाखाचे खाक आणि फिल्डराक पडलेला भॉक. अतिशय खराब क्षेत्ररक्षण आहे. तुम्ही अशा कंडिशनला निश्चित प्रमाणात अगदी आपण पाहताय. आणि एक गोष्ट बादल चौधरींनी पहिल्या दिवशी आलेला सांगितलं होतं माझ्या मनी कोणाला उद्देशून अजिबात नाही. माझं काम मनोरंजन आहे हे सगळ्यात महत्त्वाचं. एक चौकार आलाय खराब क्षेत्ररक्षणाच्या जोरावरती 42 धावा आहेत. 2 चेंडू अजून षटकात द्यायचे बाकी आहेत. परत एकदा आपण पाहिलं समोरच्या बाजूला तिथे क्षेत्ररक्षक आहे. एक सिंगल तर आरामात येते. दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. फिकी सुरेख होताना पाहायला मिळाली आणि एका धावसंख्येत दापलक पुढे जाऊन पोहोचला. दापलकर धावसंख्या 43. एक गड्याच्या मोबाईलमध्ये प्रेक्षकांची गर्दी तुम्ही पहा. प्रेक्षक गॅलरी इकडच्या बाजूला आपल्या पाली डाव्या बाजूची पूर्णपणे भरत चालली. समोरची प्रेक्षक गॅलरी अगदी आपण पाहतोय तिथेही प्रेक्षकांची गर्दी खूप मोठ्या प्रमाणात आहे. तुम्ही डाव्या बाजूला पहा, तुम्ही उजव्या बाजूला पहा, तुम्ही समोरच्या बाजूला पहा. प्रेक्षक अशी कोणती जागा नाही जिथं बावड्यामध्ये प्रेक्षक नाही. धावसंख्या 4थ्या षटकाच्या सांगते अखेरी शेवटचा चेंडू बाकी असताना 43 धावा एका गड्याच्या मोबदल्यात आणि स्ट्राईकवर पार्थ घाडगे. लॉंग ऑफच्या दिशेने फटका केला जातोय. एकेरी धावेचं रूपांतर पुन्हा एकदा दुहेरी धावसंख्येत. अतिशय सुंदर पदलालित्य, अतिशय सुंदर पिस्टिंग, अतिशय सुंदर कॉलिंग, एकमेकावरचा विश्वास, फटक्यात वापरलेल्या ताकदीचा अंदाज या सगळ्याचा परिपाक म्हणून किमान 6 वेळा या इनिंगमध्ये एका धावेचं रूपांतर 2 धावसंख्येत होत आहे आणि 4थ्या षटकाचा खेळ होतोय समाप्त. पहिली फलंदाजी करताना कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स संघाविरुद्ध श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ 4 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 45. एक गोष्ट बादल चौधरी सर तुम्ही पहा आशुतोष अंबपकरची उंची आणि पार्थ घाडगेची उंची सेम नाहीये. इथे आशुतोष अंबपकर हा छोटा आहे पार्थ घाडगेपेक्षा उंचीने. पण एक गोष्ट तितकीच खरी आहे तुमची जी उंची परमेश्वराने बनवलेली आहे ती उंची तुमची समाजातली उंची कधीच ठरू शकत नाहीये. तुम्ही कोणती कामं करता, कशा प्रकारचं तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये उतरता, त्यासाठी किती स्वतःला झुकून देता, त्यावरती तुमची उंची समाजातली ठरत असते. आज त्या आशुतोषने दाखवून दिलंय छोट्या चणीचं आहे पण फटकेबाजी अफलातून आहे. जबरदस्त. 45 धावा अगदी बरोबर सर. ही उंची, शारीरिक उंची आपली किती आहे यापेक्षा आपल्या कर्तृत्वाची उंची किती आहे ती महत्वाची. हा चेंडू सुद्धा बराच उंच गेला होता पण डिस्टन्स मात्र अपेक्षेप्रमाणे गाठू शकला नाही.
2 धावा मिळत आहेत. 2 धावेनिशी धावसंख्या होते 47. पाकिस्तानच्या दौऱ्यावर भारतीय संघ गेला होता. एक छोटासा संघ, एक छोटासा प्लेअर बॅटिंगला उतरला आणि पाकिस्तानी खेळाडूंनी सांगितलं हा बच्चा पाठवलाय, त्यापेक्षा कोणतरी सिनियर खेळाडू पाठवा. त्या बच्चाने पुढे जाऊन काय केलं, अब्दुल कादिरला षटकार कसे मारले, पुढे जाऊन शेनवॉरच्या स्वप्नात कसा आला, हा इतिहास सुद्धा जगाला माहिती आहे. आणि त्या माणसाची शारीरिक उंची किती होती, त्या माणसाची कर्तृत्वाची उंची त्या माणसाला भारत रत्न या किताबापर्यंत घेऊन गेली. चांगला चेंडू अगदी विकी पुजारी याचा आणि कौतुक केलं जातं विकी पुजारी याचं, कारण अगदी आपण पाहिले की बऱ्याच काही कालावधीनंतर डॉट बॉल येताना पाहायला मिळाला आहे आणि चांगल्या फलंदाजाच्या विरोधात, अर्थात एखादा सेट झाल्या फलंदाजी विरोधात एखादा चेंडू डॉट टाकणं हे तितकं सोपं नव्हतं, पण त्या गोष्टी म्हणजे अवघड गोष्टी सोप्या करायला विकी पुजारी नेहमी तयारीमध्ये असतो. ती गोष्ट करून दाखवली. इथे डॉट बॉल आलाय. धापराका धावसंख्या आहे 47. ऑन स्क्रीन अगदी आपण पाहतोय ज्येष्ठ मंडळ आहेत. चालत असताना हातामध्ये काठी जरी असेल परंतु इथपर्यंत पोहोचलेत मॅच आनंद घेण्यासाठी. मनापासून स्वागत. विकी पुजारी खरोखरच गुणवान खेळाडू आहे. कालच्या दिवसात सर सकाळी मी आठवण करून दिली होती. विकी पुजारीने सिंधुदुर्गच्या भूमीवर क्रेझी बॉईज क्रिकेट स्पर्धा संदीप मेसरी मित्रमंडळाच्या स्पर्धेत मेडन ओव्हर टाकण्याचा पराक्रम केला होता. एकमेव मेडन ओव्हर होती आणि त्या पराक्रमाची आठवण करून दिल्यानंतर विकीने आज सुद्धा मेडन ओव्हर टाकून दाखवली. सर स्प्रे पाठवायचा का सर? ओके चला, स्प्रे ताबडतोब घेऊन जा. क्रॅम्प सातत्याने निश्चितप्रमाणे पाहायला येताना पाहायला मिळत आहेत. सर काय कारण असू शकतं बादल चौधरी सातत्याने क्रॅम्प येण्यामागे सगळ्यात महत्त्वाचं कारण, ज्यावेळी आपल्या शरीरातली पाण्याची लेवल कमी होते तेव्हा आपले स्नायू विस्तारित होतात, ऑक्सिजनची लेवल कमी होते, क्रॅम्प येण्याचं प्रमाण वाढतं. आणि यासाठी सगळ्या खेळाडूंना एक नम्र विनंती, भरपूर पाणी प्या. आपण मैदानावर असतो. आता कोल्हापूरची उष्णता आणि सिंधुदुर्गातली उष्णता यामध्ये तापमानात मोठा फरक नसतो सर, पण कोल्हापूरचे खेळाडू सिंधुदुर्गात गेले, कोल्हापूरचे पर्यटक सिंधुदुर्गात गेले की त्या उष्णतेने हैराण होतात. याचं कारण काय, तर सिंधुदुर्गाच्या वातावरणात प्रचंड घाम येतो, प्रचंड डिहायड्रेशन होतं आणि त्यानंतर क्रॅम्प सुद्धा येतात. या ठिकाणी सुद्धा आज खेळाडूंची बरीच दमछाक झाली, बऱ्याच खेळाडूंच्या अंगातून घाम गेलाय आणि त्या प्रमाणात खेळाडूंनी पाणी पिलेलं नाही आहे आणि त्यामुळे या खेळाडूंमध्ये क्रॅम्प येण्याचं प्रमाण जास्त आहे. हा माझा अभ्यास. नक्कीच सर, शरीरातलं पाणी कमी झालं की तुम्हाला क्रॅम्पचे परिणाम सातत्याने जाणवतात आणि आत्ताच नाही आहे. तुम्ही 3-4 वर्षाची गोष्ट जर अगदी पाहिली तर खेळाडूंना क्रॅम्पने खूप मोठं त्रस्त केलेलं आहे. पण एक गोष्ट त्याच्या पुढची सांगेल, तुम्ही पाणी पिताय, तुम्ही पाणी कसं पिताय त्याच्यावरती सुद्धा डिपेंड आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं. नंदू बोला. समोरच्या टॉनी बॉनी पण मला निरोप दिला होता. समोरच्या बाजूला मंडपात ज्या गाड्या लागलेल्या आहेत मंडपामध्ये, माझ्या समोर अगदी समोर, अगदी शाळेच्या समोर, ओके शाळेच्या समोर जिथं मंडप आहे त्या मंडपात बऱ्याच जणांनी गाड्या लावल्या, त्या गाड्या आपण काढून घ्या ही आपणास कळकळीची विनंती आहे. गाडी चालक, गाडी मालक आपल्या गाड्या काढून घ्या. धन्यवाद. तुम्ही पाणी कसं पिता याच्यावरती बऱ्याचशा गोष्टी डिपेंड असतात. नंदूभाऊ, तुम्ही पाणी पिता असताना खाली बसून पाणी पिणं सगळ्यात गरजेचं असतं. जी लोक टॉनी दादा, जी लोक नेहमी उभं राहून पाणी पितात त्यांना गुडघ्यांचे आजार लवकर होतात. तुम्ही कोणत्या डॉक्टरला विचारा, गुडघ्यांचे आजार एकदा उभं राहून पाणी सतत पिल्याने गुडघ्यांचे आजार एकदा झाले तर ते गुडघ्यांचे आजार तुम्हाला इथं कोल्हापूर सांगत नाही, महाराष्ट्र सांगत नाही, जगाच्या कानाकोपऱ्यात कोणत्या डॉक्टरकडे जा ते गुडघ्यांचे आजार बरे होत नाही. म्हणून पाणी पिताना आपण खाली बसूनच आणि गोड गोड अगदी घाईघाईत पाणी प्यायचं नाही. हा पाणी पिण्याचा सुद्धा रोल आहे. निघतंच ज्यांचं आगमन या ठिकाणी जे होतं आहे फायनल मॅचसाठी अँड्रॉइड मोबाईल यांच्या माध्यमातून आदरणीय राजदीप भोसले साहेब या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. राजदीप भोसले साहेबांचं या ठिकाणी मी मनापासून स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. ही अतिशय देखणी स्पर्धा सर, ज्यांनी या स्पर्धेच्या आयोजनासाठी मेहनत घेतली यांच्या शब्दातून, यांच्या ऋणातून आम्ही आभार मानून कधीही उतराई होऊ शकत नाही, पण त्यांची सुद्धा नावं घेणं खूप गरजेचं. कृष्णात पिंगळे सर, मनोज सकपाळ, नंदू उल्पे, मुकेश शिंदे, इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर, नितीन माने आणि त्याचबरोबर आमचे सगळे सदस्य, बावडा क्रिकेट क्लबचे सर्व सदस्य. कारण इथे कुणी अध्यक्ष नाही आहे, कुणी उपाध्यक्ष नाही आहे, कुणी सचिव नाही आहे, कुणी खजिनदार नाही आहे, सगळे अध्यक्ष आहेत आणि सगळे सदस्य सुद्धा आहेत. सगळ्यात महत्त्वाचं बाजूला सर अजून एक गोष्ट आपण सांगूया की इथे जर या 5-6 जणांची आपण नावे गेली, मला वाटतं 7-8 जणांची नावं निश्चितप्रमाणे येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि 7-8 जणांची नावं येत असताना यांच्या पाठीशी असणारा जो काही 100-150 किंवा 200 मित्रांचा जो ग्रुप आहे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तुम्ही इथं क्रिकेटची स्पर्धा बरोबर असताना टोनी दादाने किंवा कृष्णकांत पिंगळे सरांनी कुठल्याही व्यक्तीला एखादं काम सांगितलं ना की भव्य काम करायचे, कुणी नाही म्हणत नाही,
मग अगदी छोटा मुलगा असू दे किंवा अगदी आपल्या लेवलच्या वयाचा असू द्या, तो नाही म्हणत नाही का, त्याला एकच लक्षात आहे की KPL आपलं आहे आणि क्रिकेटची स्पर्धा भरवत असताना मला त्याच्यामध्ये सक्रिय करून घेतले, हे महत्त्वाचं आहे. हेच आणि याचं कारण काय आहे सर, या खेळाडूंनी मनापासून क्रिकेटवर प्रेम केलंय. कारण ज्या काळात या लोकांनी क्रिकेट खेळलंय ना, तो काळ होता कॅप्टनचं ऐकायचं. त्या काळात मालक ही संकल्पना नव्हती सर. प्रत्येक जण आपापल्या खिशातून पैसे काढायचा, कॉन्ट्रीब्यूट करायचा, टीम खेळवायचा आणि त्यामुळे प्रत्येक जण आपल्या संघावर प्रचंड प्रेम करायचा. मैदानावर काही काळ खेळ थांबलाय. पंचांना विनंती असेल आपण अंदाज घ्या खेळाचा आणि जर वेळ लागणारा असेल तर बदली खेळाडू घेऊन आपण सामना चालू करा. दोन्ही पंच आपल्याला विनंती असेल, कारण वेळ कुणासाठी थांबत नाही. ही वेळ खूप महत्त्वाची आणि बऱ्याच वेळा ही वेळ आपल्याला जखमा देण्यासाठीच असते आणि त्यामुळेच की काय, घड्याळामध्ये गुलाबाचे फुलं नसतात तर काटे असतात. आमचे प्रायोजक कोल्हापूर प्रीमियर लीगचे छबी दिसती माननीय आमदार ऋतुराज पाटील, दादांची छबी विधानसभा सदस्य, त्याचप्रमाणे आमचे प्रायोजक इसुझू, नेव्हर स्टॉप, श्राईन मोटर्स. या स्पर्धेसाठी खूप मोलाचं सहकार्य या आमच्या सर्व प्रायोजकांकडून पाहायला मिळत आहे. या आमच्या सर्व प्रायोजकांचे सुद्धा मनपूर्वक आभार. प्रथम क्रमांक 1 लाख आणि आकर्षक चषक श्री सिद्धिविनायक एज्युकेशन सोसायटी कोल्हापूर यांचे अध्यक्ष श्री विनायक कारंडे सर यांच्याकडून. द्वितीय क्रमांक ₹51,000 व चषक सामाजिक कार्यकर्ते माननीय श्री प्रवीण पुजारी यांच्याकडून. आणि उपांत्य फेरी पराभूत संघासाठी ₹15,000 व चषक सन्माननीय श्री सचिन विलास पाटील आणि गणेश प्रिंटर्स कोल्हापूरचे संजय थोरवत यांच्याकडून. आणि वैयक्तिक पारितोषिकं सुद्धा आहेत. अगदी थोड्याच वेळात ही वैयक्तिक पारितोषिकं काय ते इथं अगदी आपण पाहतोय, इथे अगदी आपण पाहिलंय आणि 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 मोठी विकेट आली. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, विकी पुजारीला पायाला क्रॅम्प आला होता, मॅच थांबली होती, थोडासा दुखापतग्रस्त होता, मोमेंटो निश्चितप्रमाणे थोडासा डाऊन पण होता ना पाहायला मला. पण विकी पुजारीने शेवटचा चेंडू निश्चितप्रमाणे टाकला. आशुतोष अंबपकरने बिघड करण्याचा प्रयत्न केला, एकाच हातात त्यांनी झेल घेतला आणि इथे बाद होताना पाहायला मिळालाय. जेल बाद, लेग बी फोरची शिकार आहे मला वाटतं इथे. विश्वनाथ सर, लेग बी फोर, यस थँक्यू सर. लेग बी फोरची शिकार, अगदी स्टंपच्या लाईनमध्ये जाणारा चेंडू अगदी पायाच्या सण्याचा अडवण्याचा प्रयत्न केला आणि विकेट येताना पाहायला मिळाली. ती विकेट होती सगळ्यात मोठी. जो सेट झाला फलंदाज तो आशुतोष अंबपकर, संघाचा कर्णधार. अजूनही 2 चेंडू या षटकाचे बाकी. किती मोठं आव्हान उभं राहील पहिल्या इनिंगमध्ये श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाकडून. यावेळी जी चूक विकी पुजारीकडून खूप कमी वेळा पाहायला मिळते, ती चूक ओव्हरस्टेपिंग होते. अति वेग मिळवण्याचा नाद थोडासा अंगलट येतोय. नो चेंडू आणि त्या पाठोपाठ फ्री हिटचा इशारा. सर 48 धावा, फ्री हिटचा चेंडू, वेगवान फुल टॉस, स्वीप करतोय डीप फाईन लेगच्या दिशेने. पहिल्या टप्प्यानंतर चेंडू KPL चौकार. GCMI राशा बराच काळ चेंडूला हुलकावणी देत होती, तो चौकार इंद्रजीतच्या बॅट मधून. रिप्ले मध्ये पहा नजाकत, थोडेसे शफल झाले, जागा बनवली, चेंडू बॅटवर फुल टॉस घेतला फाईन लेगच्या दिशेने. क्षेत्ररक्षक या चेंडूच्या मागे न येण्याची चूक करतोय. टप्पा पडल्यानंतर चेंडू उसळी घेतोय आणि KPL चौकारासाठी विसवतोय. धाव संख्या अर्धशतका पार, 52 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. इंद्रजीत बावडेकर, प्रत्यक्ष इंद्राला सुद्धा जिंकणारा
तोच तो स्ट्रायकर एंडवर इंद्रजित. यावेळी इंद्रजितचा रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न. हलकच अपील होतंय. इंद्रजितची बॅट दाखवतंय, बॅटची स्पर्श, बॅटची कडा. एकेरी धाव नोंद होते. 5व्या षटकाची सांगता होते आणि धाव फलक वधारतोय. 53 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. मला एक गोष्ट कळली नाही सर, रिव्हर्सचा प्रयत्न विकीच्या विरोधात का केला असेल इंद्रजित भावडेकरने? कारण एक फुलटा चेंडू याच्या अगोदर आला होता, त्याच्यावरती चौकार आला होता. पुढचा चेंडू रिव्हर्सचा खेळण्याचा प्रयत्न केला गेलाय, जो परफेक्ट यॉर्क करण्याचा प्रयत्न केला गेला होता. हिंदीमध्ये कहावत आहे, अगर घी सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी करने की जरूरत नाहीये. सर या रिव्हर्स स्वीपसाठी एवढ्या मालवणी म्हणी आहेत, जर वेळ मिळाला तर ऐकूया आपण. पण मला वाटतं इंद्रजितचा निर्णय सार्थ होता, कारण इंद्रजितला माहिती होतं विकी चेंडूचा टप्पा ऑफस्टंपच्या बाहेर ठेवेल. ज्या वेगाने विकी चेंडू टाकतोय, बॅटचा नुसता टच जरी झाला असता तर चेंडू सीमारेषे पार पोच झाला असता. 53 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. शेवटचे 6 चेंडू. शेवटचं षटक आणि बॉलिंग मार्कवर जयप्रकाश वर्मा. वर्मावर घाव घालेल का? आता वर्मावर घाव घालणं ही अस्सल मराठी वाक्प्रचार आहे, त्याचा जयप्रकाशच्या आडनावाशी काडी मात्र संबंध नाही. जोरदार अगदी चेंडू अगदी आपण पाहतोय. शेवटचं षटक अगदी आपण पाहतोय. जयप्रकाश याच्या हातामध्ये यात्रा अगदी दिले गेलेले आहे आणि जबाबदारी इथे पार पाडावी लागणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काय सर, 53 धावा झालेल्या आहेत. इथून पुढच्या तुमच्या या उरलेल्या 5 चेंडूमध्ये कमसे कम 12 ते 15 धावा हे सगळ्यात महत्त्वाच्या राहणार आहेत. 12 ते 15 धावा. पण 5 चेंडूमध्ये 12 ते 15 धावा आपण म्हणतोय, पण त्या येतील का? संध्याकाळच्या सत्रात थोडासा उजेड फ्लड लाईटचा, आणि यामध्ये या 5 चेंडूवर मोठे फटके पाहायला मिळतील का? ज्या ठिकाणी विकी थोडासा आजारी पडला होता, थोडेसे क्रॅम्प आले होते, त्यानंतर धावांचा ओघ थोडासा कमी झाल्यासारखा वाटला. या शेवटच्या 4 चेंडूवर किती धावा येतील? या 2 धावेनिशी धावफलक 55. शेवटचे 4 चेंडू बाकी. शेवटचे 4 चेंडू तर बाकी राहिले. 55 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. सेमीफायनलची पहिली लढत आहे सर, जो जीतेगा वो फायनल में. जो संघ जिंकणार तो फायनलमध्ये जाणार आहे. त्यामुळे आता दोन्ही संघ आसुसलेले आहेत. कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला फायनलला पोहोचायचं आहे, हा प्रयत्न असणार आहे. गोलंदाज तयार आहे. रिवाचा प्रयत्न केला गेला. इथे चेंडू बॅटवरती नाहीये, निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा संख्या स्थिर असेल ती मात्र 55 धावा. 2 गड्यांच्या मोबाईलमध्ये हा धावफलक आपल्याला जो पाहायला मिळतोय. आपण ऑनस्क्रीन आपण पाहूया. कृष्णा पिंगळे सर निश्चितप्रमाणे, त्याबरोबर खास करून आपल्याला रणजित पाटील यांना आपण पाहतोय. स्पर्धेच्या आयोजकांच्या यादीमध्ये यांचा एक सिंहाचा वाटा निश्चितप्रमाणे अगदी आपल्याला पाहायला मिळते. कृष्णा सर आणि रणजित दादा. 55 फुल टॉस. यावेळी फाईन लेगच्या डोक्यावरून चेंडूचा प्रवास लांब. टांगा पलटी, घोडे फरार, पावळेचा पाणी पास्टाक, डायरेक्ट चंद्रार, षटकार. एक जबरदस्त फटका दरम्यान अगदी आपण पाहतोय. फुल टॉस वरती बनगे बॉस आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर पाठवलाय. तिथे षटकार येत आहे आणि षटकाराची रुपये धावफलक 61 वरती आपल्याला पाहायला मिळतोय. 61. अजून 2 चेंडू याचे बाकी राहिलेत जयप्रकाश वर्माचे. तुम्ही ज्याप्रमाणे सांगितलं की वर्मावरती घाऊ घालणं तितकं हे सोपं नसतं, परंतु आणि इथे जयप्रकाश वर्मा हे नाव आहे. जयप्रकाशची आणि वर्माचं आपण कुठेही तिथं ताळमेळ लावू शकत नाही, तितकंच खरं आहे. पण मी एक गोष्ट आवर्जून सांगेल, जयप्रकाशच्या वर्मावरतीच घाऊ घातलाय असं तरी हरकत नाही. बरोबर सर. इंद्रजित, ज्या इंद्रजिताचं मूळ नाव वेगळंच होतं, मूळ नाव होतं त्याचं मेघवर्ण, पण त्याने इंद्रजिताला जिंकून घेतलं म्हणून तो इंद्रजित या नावाने ओळखला जाऊ लागला. आणि हा इंद्रजित बावडेकर कोल्हापूर प्रीमियर लीग जिंकून देईल का? लाईट ब्लिंक होते, बेल्स जमिनीच्या दिशेने येते, इंद्रजितची खेळी समाप्त होते. 4थ्या विकेटचं पतन आणि जयप्रकाश वर्मा आता मात्र श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघाच्या वर्मावर घाला घालतोय आणि इंद्रजितला माघारी पाठवतोय. नक्कीच एक मोठी विकेट येताना आपल्याला पाहायला मिळाली. म्हणजे इंद्रजित बावडेकरने एक षटकार खेळला होता, पण पुढच्या चेंडूवरती तिचे विकेट येणं हे सगळ्यात महत्त्वाचं मानलं गेलेलं आहे. आपण पाहतोय अगदी आदरणीय आमचे ॲडव्होकेट सागरदादा शिंदे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्यांचे मी मनापासून स्वागत करतो. त्याबरोबर अगदी आपण पाहिलं आमचे राजदीप भोसले साहेब आहेत, त्याबरोबर आदरणीय आमच्या इम्रानभाई कादरी या ठिकाणी उपस्थित आहेत. तीनही मान्यवर अगदी शेजारी बसून आपल्या केपीलचं अन्न घेत आहेत मुख्य व्यासपीठावरती अतिथी कक्षातून. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक स्वागत करतो. ॲडव्होकेट सागर शिंदे यांची मी मनापासून माफी मागेल, उशिरा नाव घेतलं त्याबद्दल मनापासून माफी. थँक्यू.
शेवटचा चेंडू, किती धावांचं आव्हान या इनिंग मध्ये उभं राहील. 6 षटकांचा सामना, 61 धावा तर पूर्ण होत आहेत. या शेवटच्या चेंडूवर येणाऱ्या धावा बोनस असतील का? शेवटचा एक मात्र चेंडू खेळण्यासाठी या संघाचा की फॅक्टर रणजित सलगर. शेवटचा चेंडू, त्या रणजितने पूर्ण स्पर्धेत अतिशय दर्जेदार कामगिरी केली. तोच रणजित यावेळी नॉन स्ट्रायकर यांच्या दिशेने आपल्या सहकार्याला पाठवतोय दुसरी धाव घेण्यासाठी. पण हा सहकारी दुसऱ्या धावेच्या आधीच पार्थ घाटगे धावबाद होतोय. या चेंडूवर फक्त एक धाव मिळते आणि इनिंगची खेळी होते समाप्त. पहिल्या सेमीफायनल मध्ये श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स संघ धावा जमवतोय 62 आणि कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स संघासमोर ही पहिली सेमीफायनल जिंकून फायनल मध्ये प्रवेश करण्यासाठी आव्हान ठेवतोय 63 धावांचं. आपण पाहतोय ऑन स्क्रीन आपल्याला जी लोक निश्चितप्रमाणे पाहायला मिळत आहेत ती लोक अशा प्रकारचे आहेत की ज्यांनी कोल्हापूरचं क्रिकेट जिवंत ठेवले. किरणजी खतकर यांना आपण पाहतोय, प्रवीण सप्रे यांना आपण पाहतोय, संतोष गायकवाड यांना आपण निश्चितप्रमाणे पाहतोय. त्याबरोबर आपण पाहिलं संदीप साळुंके यांना आपण पाहतोय. खूप सारा मित्रपरिवार आहे जो ऑन स्क्रीन निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. या सगळ्या म्हणजे कोचची भूमिका आहे, संघ व्यवस्थापकाची भूमिका, आपल्या बावड्या क्रिकेट क्लब आयोजित असणाऱ्या कोल्हापूर प्रीमियर लीगमध्ये या सगळ्यांची आपण पाहतोय. सगळ्यांचं परत एकदा मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. एक इनिंग निश्चितप्रमाणे या ठिकाणी एकदा आपण पाहतोय जी संपली गेलेली आहे आणि धापालकरती धावसंख्या 62 बनवल्या गेल्यात. 63 धावसंख्येचा पाठलाग निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो करायचा आहे. 63 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी अगदी आपण पाहतोय जो केला जाणार आहे. दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय आमचे गजानन दादा पाटील म्हणजेच श्री महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब या संघाचे संघमालक संदीप पाटील यांचे बंधू आहेत. गजानन दादा पाटील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. दादांचं मनापासून या ठिकाणी स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. दादांना मनापासून यासाठी धन्यवाद की मुलांना मैदान दाखवत आहे, मोबाईल दाखवत नाहीये. त्याबद्दल मी गजानन दादा तुमचं मनापासून स्वागत करेल, हार्दिक हार्दिक स्वागत करेल आणि खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. 63 धावसंख्येचा पाठलाग या ठिकाणी करायचा आहे. महालक्ष्मी स्पोर्ट्स क्लब संघाने 62 तर बनवल्या गेलेल्या आहेत आणि आता कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स क्लब संघाला इथे 63 धावसंख्येचा पाठलाग जो करायचा आहे आणि 63 धावसंख्येचा पाठलाग कशा प्रकारे केला जातोय हे ऐकण्यासाठी आपण आता समरंजक कक्षामध्ये थोडासा बदल होणार आहे. आवाजामध्ये बदल होईल. मॅच तर रंगली जाणार आहे, त्यात कुठल्या प्रकारचा संशय नाही. कारण इथे आजच्या जेवढ्या मॅचेस आम्ही पाहिल्यात ह्या सगळ्या रंगलेल्या आहेत आणि या रंगवत असताना गोलंदाजांनी केलेली गोलंदाजी, फलंदाजांनी केली फलंदाजी आणि त्याहीपेक्षा क्षेत्ररक्षकाने अडवलेले चेंडू, झालेले झेल हे सगळ्यात महत्त्वाचे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळालेत. पण या मॅचमध्ये या 6 ओव्हरमध्ये 63 धावसंख्येचा पाठलाग कसा होतोय हे ऐकण्यासाठी आपण परत एकदा जाऊया. आदरणीय अमोल जमदाडे सर आणि त्याच्याबरोबर चंद्रकांत शेटे सर यानंतर जोडले जात आहेत. त्यांचं मनापासून स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत. एक विनंती आहे, फेटा जर कोणाला चांगला बांधता येत असेल तर विनंती असेल आपण स्टेजवरती यायचे. फेटा आलाय? ओके सर, थँक्यू. कुठेही कुठल्या गोष्टींची गरज लागली कृष्णा पिंगळे सरांशी संपर्क करा. थँक्यू व्हेरी मच. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग 2024 आपण पाहत आहात. या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर आज अंतिम दिवसातील सेमीफायनल नंबर 1 या ठिकाणी सुरू आहे आणि पहिल्या सेमीफायनलचा मात्र या ठिकाणी आपल्याला दुसरा डाव पाहायला मिळणार आहे. विजयासाठी 36 चेंडूमध्ये 63 धावांची आवश्यकता. पहिली सेमीफायनलला जिंकल तो अंतिम फेरीमध्ये खेळताना पाहायला मिळणार आहे. परंतु पाहूयात, लक्ष्य 63 धावांचं आहे, परंतु त्याचा पाठलाग करण्याची क्षमता देखील आहे आणि रोखण्याची क्षमता देखील गोलंदाजांमध्ये आहे. कारण एका बाजूला जर पाहिलं तर टीम आपल्याला महालक्ष्मी स्पोर्ट्स पाहायला मिळते, दुसऱ्या बाजूला
स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्ट्स आपल्याला पाहायला मिळतात, त्यामुळे या मॅचवर सगळ्यांचं नजरा असणार आहेत. हळूहळू बावड्याचं हे मैदान प्रेक्षकांनी दिनांक 16, 17, 18 रोजी बावडा प्रीमियर लीग म्हणजे बावड्यातील खेळाडूंसाठी एक सुवर्ण संधी असणार आहे. आणि या क्रीडा स्पर्धेचा जर पाहिलं तर फॉर्म भरण्यासाठी 10 तारीख ही शेवटची असणार आहे, त्यामुळे बावड्यातील सगळ्या क्रिकेट प्रेमींनी आणि खेळाडूंनी नोंद घ्यायची. AB कलेक्शनमध्ये त्याचे फॉर्म सबमिट केले जाईल. ही पहा प्रेक्षकांची गर्दी प्रेक्षक आहेत कोल्हापूरचे. क्रिकेटवर प्रेम करतात, फुटबॉलवर प्रेम करतात, कुस्तीवर प्रेम करतात आणि आज टेनिस क्रिकेटवरचं प्रेम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या दिशेने दाखल होताना पाहिलं. माझ्या बरोबरीने समालोचनासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कासार्डे गावचे सुपुत्र आणि सिंधुदुर्गचे स्टार समालोचक अमोलजी जमदाडे सर, ज्यांचं या मैदानाशी किंवा कोल्हापूरचं वेगळं नातं राहिलं सातत्याने या कोल्हापूर नगरीमध्ये, त्यांनाही आपण पाहतोय आणि या मॅचमध्ये ते आपल्याबरोबर जोडले जातील. धन्यवाद सर. चंद्रकांत शेट्टे सर आमच्यासोबत आणि त्यांच्यासोबत समालोचन करण्याची संधी मिळाली. खरं तर हे आमच्यासाठी भाग्य आहे. त्याबद्दल कोल्हापूर प्रीमियर लीगच्या आयोजन कमिटीचे मनापासून धन्यवाद असणार आहेत. आयोजन कमिटीमध्ये जे आपल्याला सदस्य पाहायला मिळालेत, ज्यांच्या माध्यमातून आपण ही संपूर्ण स्पर्धा एका वेगळ्या उंचीपर्यंत घेऊन जातो आहोत. कृष्णांत पिंगळे सर, मनोज संकपाळ, नंदू उल्पे, मुकेश शिंदे सर. आज मुकेश शिंदे यांची ॲनिव्हर्सरी आहे, त्यांना देखील खूप साऱ्या शुभेच्छा. इंद्रजित बावडेकर, रणजित पाटील, टोनी बावडेकर आणि नितीन माने या सगळ्यांचे मनापासून धन्यवाद असणार आहेत. शिवाजी पडळकरला प्रत्येक षटकारासाठी 100 रुपयाचं पारितोषिक. जिम्नेशियम इचलकरंजी जिम्नेशियम मैदान यांच्याकडून पुरस्कृत करण्यात येणार आहे. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली आहे आणि शिवाजी स्ट्रायकिंग एंडला तयार आणि नॉन स्ट्रायकर एंडला प्रमोद चौगुले ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. आणि गोलंदाजी मार्कवरती व्यक्तिगत गोड्यामधलं पहिलं आशितोष अंबक्कर, संघाचा संघनायक, ज्याने पहिल्या षटकाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतली आहे. पहिलं षटक मार्केट यार्डकडनं गोलंदाजीसाठी तो तयार होईल आणि त्याच्या समोर शिवाजी, मागच्या मॅचमध्ये दमदार खेळी करणारा फलंदाज, त्याच्या साथीला प्रमोद चौगुले. नॉन स्ट्रायकिंग एंडला लक्ष आहे 63 राणा गायकवाड क्रिकेट संघासमोर. कैलासवासी राणा गायकवाड क्रिकेट स्पोर्ट संघासमोर 63 लक्ष. श्री महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाने 6 षटकांमध्ये 62 धावा बनवलेत. 63चा पाठलाग आहे. पहिला चेंडू ऑन ड्राईव्ह केलाय, ऑन साईडला केलाय, फटका मिड विकेटला चेंडू जातोय आणि जोपर्यंत चेंडूची फेकी येणार आहे 2 धावांची लहर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली आहे. दुहेरी धावांनी शिवाजीने खातं ओपन केलंय. धावसंख्या पुढे सरकली आहे. बिनबाद 2. पहिला चेंडू होता, ऑन साईडला ड्राईव्ह करण्यात यशस्वी राहिले. काव कॉर्नरच्या दिशेने चेंडू खेळला खरा आणि 2 धावा वसूल देखील केल्या गेल्या. पहा प्रेक्षकांची गर्दी पाहायला मिळते. दर्दी प्रेक्षक आहेत कोल्हापूर आणि बावडा म्हटलं तर क्रिकेट प्रेमाला उधाण येतं. चांगली सुरुवात झाली 2 धावांनी. यावेळी अप्रतिम चेंडू देखील पाहायला मिळाला. सन्मान दिलाय. स्ट्रेट ड्राईव्हचा फटका आहे आणि स्वतः फॉलो थ्रूमध्ये क्षेत्ररक्षण केले. बॉलर बॅक ड्राईव्ह केलाय. धावसंख्या निघाली नाही आहे, धाव निघाली नाही आहे. धावेची तमाम शंका समाप्त केली गेली आणि आता मात्र धावसंख्या 2 धावा 2 चेंडूंचा पहिल्या षटकातल्या खेळ संपलाय. दुसऱ्या सत्रामधील 63चा पाठलाग आहे. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधामध्ये राणा गायकवाड क्रिकेट स्पोर्ट. यावेळेला मोठा फटका घालण्याचा प्रयत्न आहे. चेंडू बॅकवर्ड स्क्वेअरला आलाय, त्यानंतर चेंडू चाललाय तो अर्थात डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात. चांगलं क्षेत्ररक्षण आहे. सीमा रेषेच्या अगोदर चेंडूला रोखलं गेलंय. चौकार आणि सीमा रेषा आणि चेंडू यांच्यामध्ये क्षेत्ररक्षक अडथळा म्हणून उभा राहिला. क्रीडा रसिकांची, संघ साथीदारांची टाळ्यांच्या गजऱ्यात त्याला दाद मिळाली आहे. सर्व काही सांगून जाते आहे कशा पद्धतीचा एफर्ट पाहायला मिळालाय. या एफर्टची सर आवश्यकता आहे, कारण हा सेमीफायनलचा महत्त्वाचा सामना आहे. इस मॅच में हारना मतलब हात आया लेकिन मुंह नहीं आया, अशा पद्धतीचा सामना आहे सर. नक्कीच या ठिकाणी पहा अशा प्रकारचे एफर्ट्स तुम्हाला मॅचमध्ये आणतात. वाचवलेली एक एक धाव तुमच्यासाठी किती महत्त्वाची असते पहा. आणि या संपूर्ण स्पर्धेमध्ये हा खेळाडू खूप चर्चेत आहे. बॅटिंगने, बॉलिंगने आणि आता फिल्डिंगने देखील सलगार. यावेळेला प्लिक केलाय. चांगला फटका टर्न केलाय बॅटने चेंडूला. बॅकवर्ड स्क्वेअरला क्षेत्ररक्षका. 1 धाव निघणार आहे. बूंद बूंद से सागर बनता है.
इक्के दुक्के से काम चलाने की कोशिश. एकेरी धावणी धावसंख्या पुढे जाईल 6 वरती. षटक क्रमांक पहिलं तुम्ही मैदानाच्या आतमध्ये पाहताय. 63 धावा विजयासाठी या मॅच मध्ये बनवायच्या आहेत. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाला. दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. श्री महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ ज्याने 62 धावांची टोटल प्रथम फलंदाजी करताना बनवली आहे. चांगला चेंडू आहे, दर्जेदार चेंडू. डॉक्टर अजय शिंदे सरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. बावडा क्रिकेट क्लब आयोजित कोल्हापूर प्रीमियर लीग मध्ये. डॉक्टर साहेब या आपलं असेल हार्दिक 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 असं स्वागत. मान्यवरांचं आगमन झालंय आणि डॉक्टर म्हणजे सर पृथ्वी तलावरचे देव मानले जातात. गोलंदाज तयार. आकुटव्याचा चेंडू हाफ ट्रॅकर आहे. छेडखानी करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू प्रचंड वेगात टाकला गेला. तेज तरार आहे. 140 किलोमीटरच्या वेगाने चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीमध्ये आलाय. चेंडू निर्धाव गणला गेलाय. धावसंख्या थांबली आहे. षटक क्रमांक 1 ची सांगता 63 पाठलाग करताना कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ बिनबाद 6 धावा. पहिल्या षटकात जर पाहिलं तर आपल्या टीमला मॅच मध्ये आणले. 63चा पाठलाग करत असताना 6ची सुरुवात म्हणजे खूप चांगली गोलंदाजी. जरी विकेट नसेल आली 6 धावा आलेल्या आहेत केवळ, तेही तेवढंच महत्वाचं आहे. याच्या उलट पहिला डाव ज्यावेळेला सुरू होता, पहिल्या डावात पहिल्या ओव्हरमध्ये विकी पुजारी यांनी गोलंदाजी केली होती. 1 विकेट आली होती आणि केवळ 4 धावा होत्या. इकडे जर पाहिलं तर 6 धावा या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे मॅच अगदी चुरशीची होईल. क्रिकेटचे चाहते प्रेक्षक गॅलरीमध्ये बसलेले आहेत. बरेचसे प्रेक्षक आपल्याच बाईकवर बसून आनंद घेत आहेत या मॅचचा. कदाचित ही देखील एक पद्धत आहे मॅच पाहण्याची. आणि प्रेक्षकांनी मैदाना मात्र हळूहळू आता प्रेक्षक व्याप्त होताना पाहायला मिळत आहे. अमोल सर, 30 चेंडूंचा अंतरिम खेळ आणि येणाऱ्या 30 चेंडूंमध्ये 57 धावांची आवश्यकता आहे. समीकरण आहे चेंडू आणि धावा याच्यामध्ये अंतर आहे. जबरदस्त सामना तुम्ही पाहणार आहात. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. काटेकी टक्कर आहे. तगडा सामना आहे. यावेळेला टाइम केला. चेंडूला पॉइंटला खेळला. 1 धाव निघाली आहे. चांगली फेकी देखील पाहायला मिळाली. डायरेक्ट फेकी स्टँडवरती झाली आहे. मात्र आपल्या घरट्यामध्ये पॉपिंग क्रीज मध्ये फलंदाज पोहोचलाय का? पंचांची नकारात्मक मान हल्ली. हलकसं अपील केलं गेलंय. फलंदाज नाबाद आहे. आपल्या घरट्यामध्ये सुरक्षित पोहोचला. एकेरी धाव गणली गेली आहे आणि एकेरी धावाने सांघिक धावसंख्या मात्र पुढे जाते आहे. धाव फलकावरती बिनबाद 7. 7 आकडा जर आपण पाहिलं तर MS धोनीच्या पाठीवरती सर सातत्याने पाहायला मिळायचा. लग्नाचे आपल्या फेरे देखील 7 आहेत. इंद्रधनुष्यामध्ये रंग 7, आठवड्याचे वार 7, जगामध्ये आश्चर्य 7, तुमची आणि आमची कोल्हापूर प्रीमियर लीग सोबत असणारी 7 या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळाले. गोलंदाज तयार. गोलंदाजी मार्कवरती रणजित सलगर. आकुटप्याचा चेंडू फ्लाय स्लिपला चेंडू जाणार आहे. चेंडूला रोखलं गेलंय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. झेल टिपण्याची संधी होती. संधी दवडली आहे. संधी जितका छोटा शब्द आहे अगदी तेवढ्या छोट्या वेळेसाठी येते. कधी येते आणि कधी जाते हे देखील आपल्याला समजणार नाहीये. एवढा छोटा शब्द आहे संधी. तितक्या छोट्या वेळेसाठी. आणि संधी चहात बुडवलेल्या बिस्किटासारखी असते. तुम्ही जरा जरी विलंब केलात तरी बिस्किट तुमच्या हातातून गेलंच म्हणून समजा. संधीचं सोनं करणं गरजेचं आहे. हाफ चान्स तुम्हाला कन्वर्ट करायचे आहेत या मॅच मध्ये. हाय व्होल्टेज ड्रामा आहे. चांगला चेंडू आहे. प्रचंड वेगात फलंदाजाच्या कानामध्ये गुदगुल्या करत चेंडू यष्टिरक्षकाच्या गोदीपर्यंत आलाय. धावसंख्या थांबली आहे 8 वरती. 1 षटक 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ संपलाय. षटक क्रमांक तुम्ही 2 पाहताय. महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघ आतापर्यंत तरी फ्रंट फुटवर आहे, पुढे आहे. मात्र यावेळेला थोडीशी धावगती वाढवावी लागणार आहे कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाला. धावांची गरज आहे. पुल करण्याचा प्रयत्न झालाय. चेंडू मिड विकेट पर्यंत जाईल का? मात्र यावेळेला चेंडू आपण पाहतोय स्कोरलेग पंचांच्या अगदी बाजूला पाहायला मिळालाय. दुसरीचा प्रयत्न आहे आणि जोपर्यंत क्षेत्ररक्षण होऊन चेंडूची परती येणार आहे. 2 धावांची लहर पाहायला मिळाली. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र बदलणार आहे. 10 वरती बिनबाद 10 असा धावफलक आहे. षटक क्रमांक 2 पाहत आहे. प्रति षटकात जवळपास 10 धावांच्या पलीकडे सरासरी आवश्यक आहे. या मॅच मध्ये 63चा पाठलाग 6 षटकांमध्ये करायचा आहे आणि दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. गोलंदाजी मार्कवरती तयार. रणजित सलगरचा हा चेंडू समोर खेळलाय. मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे आणि यावेळेला कॉलिंग नाहीये. ना तूने सिग्नल देखा ना मैंने सिग्नल देखा. विकेट आली आहे. प्रमोद चौगुले संभूच्या आश्रयाला परतलाय.
अतिरिक्त घाई आ बैल मुझे मारवाली कामगिरी आहे जी धाव अस्तित्वात नव्हती ती जीव घेणी धाव घेण्याचा मैदानाच्या आतमध्ये केविलवाला प्रयत्न झाला फलंदाज प्रमोद चौगुलेचा आणि हा प्रयत्न अंगलटी आलाय आली आहे पहिली विकेट धावसंख्या धाव फलकावरती आहे 1-10 तर या ठिकाणी आपण पाहू शकता दबाव होता इकडे अमोल सर दबाव होता तर या ठिकाणी कोल्हापूरचे सगळे सिनियर क्रिकेटर आहेत आणि या सगळ्या सिनियर क्रिकेटरच्या वतीने पाचही समालोचकांचा अगदी मानाचा फेटा आणि आकर्षक गिफ्ट देऊन मात्र सन्मान करण्यात येतोय त्यामुळे आम्ही या सगळ्या ज्यांचं क्रिकेट आम्ही ऐकत आलोय पाहत आलोय या सगळ्या कोल्हापूरच्या दिग्गज क्रिकेटरांना नक्कीच या ठिकाणी आम्ही सलाम करू आणि आम्ही तुमचे ऋणी असू तुमच्याकडून सन्मान होणं आमच्यासाठी मोठी गोष्ट आणि इकडे पहा आणखीन एक विकेट या ठिकाणी येताना पाहायला मिळते सर जबरदस्त चेंडू आहे अप्रतिम चेंडू आहे आणि फलंदाजाचं देखील कौतुक करावं लागेल जसं अपील झालं मैदानाच्या बाहेर निघालाय चांगला चेंडू पाहायला मिळाला दमदार चेंडू आहे आणि या चेंडूने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय प्रवीण तंबूच्या आसऱ्याला परतलाय जो तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजीला आलाय आता मात्र सलग दुसरी विकेट आली आहे लगेच पाहायला मिळाली आल्या पावलांनी माघारी परतलाय प्रवीण मैदानाच्या बाहेर चाललाय 0 धावा प्रवीण गावडे मैदानाच्या बाहेर चाललाय बाद होऊन आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय खरं तर गोलंदाजीसाठी हा खेळाडू परिचित आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि फलंदाजीने ही छोटीशी चिमुरडी पहा आनंद किती आनंद झालाय तिला स्क्रीनवर पाहायला मिळते आपल्याला आणि आज मॅच पाहायला आली आहे आणि आज मात्र संपूर्ण जग देखील पाहत आहे ही लहानगी आली आहे आपल्या कोल्हापुराची मानाची प्रतिष्ठेची स्पर्धा KPL पहा हसूच आवरत नाहीये तिला परंतु आता अमोल सर मी म्हणेल मॅच अजूनही संपलेली नाहीये या मॅचला जिंकून देण्याची क्षमता ज्यांच्यामध्ये आहे कॅप्टन विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत विकी आणि शिवाजी या दोघांवर आता 20 असणार आहे 4 ओव्हर अजूनही बाकी आहे म्हणजे मॅच बनू शकते परंतु प्रयत्न गरजेचे आहेत गोलंदाज तयार आहे मागच्या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर शिवाजी अक्षरशः लढला होता या मॅचमध्ये जबरदस्त खेळी केली होती त्यामुळे आशा नक्की आहेत विजयाची संधी दोन्ही संघांना आहे दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत या स्पर्धेचे या संपूर्ण मालिकेचे प्रबळ दावेदार मानले जाणारे दोन्ही संघ आहेत विनायक कारंडे स्पोर्ट्स संघ देखील तितक्याच ताकदीचा आहे अरुण तेली यांच्या मालकीचा संघ देखील तितक्याच ताकदीचा दमदार आहे चारही संघ जे आलेत ते चारही संघ समान ताकदीचे आहेत मात्र नशिबाची साथ अंतिम क्षणी कोणत्या संघाच्या बाजूने जाणार आहे हे देखील पाहायचं आहे 11 धावा आल्या आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यात 63चा पाठलाग करायचा आहे कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघाला कोल्हापूर प्रीमियर लीग बावडा क्रिकेट क्लबच्या माध्यमातून दुसऱ्या पर्वामध्ये आपण पाहतोय अंतिम दिवस या स्पर्धेचा आखोट्यामध्ये चेंडू पूल करण्याचा प्रयत्न झाला मिड विकेट एरियामध्ये क्षेत्ररक्षक दूरवरती आहे पहिलेही धाव प्रयत्न केला गेला आणि त्या पद्धतीने दुसरी धाव देखील सहजगत्या पळून पूर्ण केली गेली आहे विकी पुजारी जो खेळाडू गोलंदाजीसाठी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे या KPL मध्ये त्याने बॅटने सिद्ध करून दाखवलंय की मी नुसती गोलंदाजीत नाही तर मी फलंदाजी देखील करू शकतो माझ्या बॅटमध्ये देखील तितकीच ताकद आहे इंजर्ड आहे हा खेळाडू तरी देखील आपल्या जिल्ह्यातील लीग आहे आपल्या जिल्ह्यातील खेळाडूंसोबत तो खेळताना आपल्याला पाहायला मिळाला आहे लिगामेंटचा प्रॉब्लेम आहे तरी देखील मैदानामध्ये लढतोय समोर ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न झालाय चांगला फटका पाहायला मिळेल हलक्या हाताने खेळला पहिलीदा वेगात आहे दुसरीचा प्रयत्न होणार नाही आहे कारण स्वतः गोलंदाज चेंडूपर्यंत वेगाने पोहोचलाय आणि त्या दरम्यान जर आपण पाहिलं तर एकेरी धावेने सांघिक धाव फलक मात्र वधारला तो 14 धावांवरती 2-14 षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय 6 षटकांची ही लढत आहे दुसऱ्या डावाचा खेळ मैदानाच्या आतमध्ये रंगला जबरदस्त खेळ आहे 63 धावांची विजयासाठी गरज आहे महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाच्या विरोधात ही लढत आहे वाईड बॉल आहे पंच वाईड बॉल कळवतायत गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तुम्ही पाहताय त्याच्या माध्यमातून चेंडू अतिरिक्त टाकला गेला आशुतोष गोलंदाजी मार्कवरती तयार आहे संघाचा संघनायक
मानाचा फेटा या ठिकाणी बांधत असताना आपण स्क्रीनवरती पाहतोय मनोज बेल्लेकर सर, त्याचबरोबर आमच्या सगळ्या समालोचकांसाठी म्हणजे कोल्हापूरची शान आहे सर. सगळ्यात जास्त फेटे आपल्याला कोल्हापूरमध्ये पाहायला मिळतात आणि कोल्हापूरची ही शान आहे. अनेक चांगला सन्मान आमच्या समालोचकांचा ज्येष्ठ क्रिकेटर कोल्हापूर परिसरातील त्यांच्या माध्यमातून होताना सिनियर जे आमचे सगळे खेळाडू आहेत क्रिकेटर्स आहेत त्यांच्या माध्यमातून हा सन्मान आहे. खरं तर कोल्हापूर प्रीमियर लीगच्या माध्यमातून कोल्हापूरचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये यूट्यूबच्या माध्यमातून देखील जाणार आहे आणि ही KPL संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध झालेली आहे. 17 धावा. चला यानंतरचा जो सामना होणार आहे विनायक कारंडे स्पोर्ट आणि अरुण तेली स्पोर्ट दोन्ही संघांचे संगनायक 1 मिनिटाच्या आतमध्ये आपण नाणेफेकीसाठी यायचं आहे. आमचे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. प्रेझेंटेशन बॉक्सकडे आपण लगेच यायचं आहे. विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाचा संघनायक उपस्थित झालाय. त्याला अरुण तेली स्पोर्ट क्रिकेट संघाचा संघनायक जलसिंग पाटील आपली प्रतीक्षा आमचे मान्यवर उपस्थित झालेले आहेत आणि प्लेइंग 11 लिस्ट आमच्याकडे लगेच जमा करायचे. गोलंदाज तयार आहे. स्ट्रायकिंगला बॅटर तयार आहे. विकी पुजारीसाठी हा चेंडू चांगला वळवलाय, टर्न केलाय चेंडूला आणि त्यानंतर हलक्या हाताने फटका खेळण्याचा प्रयत्न. शिवाजी स्ट्रायकिंग येईलला पाहायला मिळाला. 1 धाव निघाली. एकेरी धावणी सांगित धावफलक पुढे जातोय 18 वरती. षटक क्रमांक 3 ची सांगता आता मात्र बॅकफूट वरती आहे. कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट क्रिकेट संघ. धावसंख्या धावफलकावरती 18. अजून 18 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. अठरा चेंडू विजयासाठी 45 धावांची आवश्यकता आहे. गोलंदाज आपल्याला पुन्हा एकदा स्क्रीनवरती पाहायला मिळणार आहे. 18 चेंडू व 45 धावा थोडंसं कठीण आव्हान. मात्र जर मागच्या मॅचचा विचार केला विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाचा विचार केला तर 18 चेंडूमध्ये 48 धावा या विकेटवरती झाल्या आहेत आणि हा कारनामा करून दाखवला होता जोरावरती विनायक कारंडे स्पोर्ट क्रिकेट संघाने तो सामना जिंकलाय. यावेळी जर आपण पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट क्रिकेट संघाकडनं जबरदस्त इनिंग पाहायला मिळाली फलंदाजीमध्ये. आशितोष अंबक्करची दमदार खेळ आहे हा खेळाडू. यावेळेला आकुट्यापदा चेंडू हुक केला आणि चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. BSNL गगनचुंबी गगनभेदी षटकार. 100 रुपयांच्या पारितोषिकाचा मानकरी ठरलाय. आता मात्र हा षटकार आत्मविश्वास वाढवून जाईल. धावसंख्या पुढे जाते 24 वरती. यानंतरच्या सामन्याचा टॉस ॲडव्होकेट सागरजी शिंदे यांच्या शुभ हस्ते होतोय. यांचं योगदान नेहमी सातत्याने आपल्याला क्रिकेटसाठी लाभलं जातं. त्यांचे शुभ हस्ते टॉस. AT स्पोर्ट्स आणि विके स्पोर्ट. हां टाका सर. छापा कॉल आहे AT स्पोर्ट्सचा. छापा टॉस बिन काय निर्णय? क्षेत्ररक्षण करणार सर. क्षेत्ररक्षकांचा निर्णय. वेळ आपल्याकडे खूप कमी आहे. खूप साऱ्या शुभेच्छा मनोज. खूप साऱ्या शुभेच्छा. ॲडव्होकेट सागर शिंदे आपल्या समेत आहेत. सर फारसा वेळ घेणार नाही. एकच प्रश्न असेल तुमच्यासाठी. कोल्हापूर प्रीमियर लीगसाठी तुमचं सातत्याने जे योगदान आहे हे योगदान तुम्हाला का द्यावं असं वाटतं? त्याचं काहीतरी कारण असेल. रिझन काय? महत्त्वाची बाब म्हणजे क्रिकेट बावड्यातल्या सगळ्या जनरेशनमध्ये नसानसात घुमले आणि ह्या IPLनं ते एका वेगळ्या उंचीवर एका वेगळ्या स्तरावरती गेलं. आपण जसं IPL बघतोय तसं आपण आता बावडा लीग बघतोय. त्यातून आपल्या चांगले सुद्धा गेमर प्लेयर्स बघायला मिळतात आणि आपल्या खेळाडूंना स्थानिक लोकांना कळतं की आपल्या मर्यादा काय आहेत आणि आपल्याला काय करायला पाहिजे. त्यामुळे एक वेगळं चांगलं कॉम्बिनेशन आहे की बेस्ट आणि गोईंग टू बी बेस्ट तिथला पुरता प्रवास आहे. हा प्रवास ह्या लीगनं कंप्लीट होईल आणि आमच्या बावड्यातले स्थानिक खेळाडूंना एक चांगली संधी आहे की कशा पद्धतीनं गेम उंचावला जावा आणि आम्हाला बावडेकरांसुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं क्रिकेट बघायला मिळेल. आणि गेम इज ऑलवेज फाईन टू प्ले आणि बघायला सुद्धा आवडते आणि फिजिकल फिटनेसला पण तो बरा आहे. त्यामुळे मला वाटतं की IPLच्या धर्तीवरती जे बावडा लीग सुरू झालं अतिशय सुंदर आहे आणि तिचं नेटकं नियोजन केल्यामुळे मी सर्व त्या ज्यांनी कष्ट केले त्यांचं मी आभार मानतो आणि माझे 2 शब्द पूर्ण करतो.
मनापासून धन्यवाद ॲडव्होकेट सागरजी शिंदे जे आपल्या समेत आता टॉससाठी होते आणि त्यांच्या शुभ असे टॉस झाला. एटी स्पोर्ट्स वर्सेस विके स्पोर्ट्स टॉस एटी स्पोर्ट्स संघाने जिंकलेला आहे अर्थात अरुण तिली स्पोर्ट्स क्लब आणि सुरुवातीला क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि सुरुवातीला विना कारंडे स्पोर्ट्स अर्थात विके स्पोर्ट्स हा संघ सुरुवातीला फलंदाजी करेल. सेकंड सेमीफायनलचा सामना यानंतर काही क्षणातच आपण सुरू करणार आहे. थँक्यू व्हेरी मच. ओव्हर टू कॉम्बॉक्स. परंतु मॅच मात्र अजूनही ऑन आहे. प्रयत्न करावे लागतील यावेळेला. हवाई हल्ला हवाई सफर सिक्सर. वाह काय स्ट्रॉक खेळलाय आणि मॅच ऑन आहे हेच या ठिकाणी सांगताना पाहायला मिळत आहेत. एक जबरदस्त हिट. सुरुवातीला धावा नव्हत्या झाल्या परंतु त्यानंतर जर पाहिलं तर आता धावा यायला सुरुवात झाली आहे कारण एक जबरदस्त स्ट्रोक या ठिकाणी शिवाजी यांच्या बॅटमधून येताना पाहायला मिळतोय आणि मॅच जर पाहिली तर आता पुन्हा दोलायमान होताना पाहायला मिळाले. फायनलमध्ये जायचंय. सेमीफायनलची मॅच आहे. जिंकायचंय. 14 चेंडूमध्ये 31 धावांची आवश्यकता आहे. अभिजित मगदुम सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचंही आम्ही हार्दिक असं स्वागत करू. शेवटचे 14 चेंडू आणि मॅच जिंकण्यासाठी जर पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता. अमोल सर या ओव्हरमध्ये आलेल्या 2 षटकारांनी मॅचचं गणित पुन्हा एकदा बदलवलंय. नक्की सर. आणि जोपर्यंत शिवाजी मैदानामध्ये आहे तोपर्यंत आशा कायम आहेत. आशेचं किरण आहे आणि विजय आणि पराभव यांच्यामध्ये शिवाजी उभा आहे हे विसरून चालणार नाहीये. शिवाजीची विकेट प्राइज विकेट आहे. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर विकी पुजारी टीमचे कॅप्टनही मैदानाच्या आतमध्ये. रणजित सलगर संपूर्ण स्पर्धेमध्ये काय खेळलाय हा मुलगा. बॅटिंग बॉलिंग फिल्डिंग तिन्ही मध्ये चांगली कामगिरी केली आहे परंतु समोरचा संघही हार मानायला तयार नाहीये. 14-31 यावेळेला थोडासा किंचितसा मागे होता चेंडू. त्याला मात्र या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न केला. एक धाव घेतली. दुसरीचा प्रयत्न त्या ठिकाणी होतोय. 2 धावा त्या ठिकाणी धावून पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. पहा हळूहळू मॅच पुढे चालली आहे तशी मॅच मधील रंजकता देखील वाढते. प्रेक्षकांनी मात्र मैदान व्याप्त होताना पाहायला मिळालंय. अंतिम टप्पा आहे या स्पर्धेचा त्यामुळे प्रेक्षकांची पावलं बावड्याच्या दिशेने येताना पाहायला मिळाली. 13 मध्ये 29 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आता इकडनं कामगिरी उंचावणं महत्वाचं आहे. जो कामगिरी उंचावणार तो जिंकणार. ज्याची कामगिरी खराब होईल तो बाहेर जाईल. आतापर्यंतची म्हणजे त्यांची जी वाटचाल आहे सेमीफायनल पर्यंतची दोन्ही टीमची खूप चांगली राहिली आहे परंतु आता अंतिम टप्प्यामध्ये कामगिरी उंचावायची आहे. बॉलरला सुद्धा बॅटरला सुद्धा. आणि बॉलिंगसाठी जर पाहिलं तर या ठिकाणी पाहायला मिळतात आपल्याला रणजित सलगर तर बॅटिंगसाठी शिवाजी पाडळकर यांनी सुद्धा ही स्पर्धा गाजवली आहे. रणजितने ही स्पर्धा गाजवली आहे त्यामुळे एक बॉल या ठिकाणी खूप महत्वाचा आहे. 13-29 बॅकफुटला जात पॉइंटच्या दिशेने कट करण्याचा प्रयत्न. फिल्डर आले तिकडे. बॉल अडवतायत आणि बघता बघता या ठिकाणी 4 ओव्हरचा खेळ संपलेला आहे आणि या एका धावेने धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचली आहे. 2 विकेट माघारी परतलेले असताना कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट्स संघाच्या धावसंख्या झालेली आहे या ठिकाणी 35 धावा. म्हणजे या मॅचला जिंकण्यासाठी 12 मध्ये 28. स्क्रीनवरती आपण इसुझू पाहतो. को-स्पॉन्सर्ड बाय इसुझू यांच्या माध्यमातून या ठिकाणी आपण इसुझूची गाडी पाहतो ज्यामध्ये चांगलं मायलेज आहे. अतिशय मजबूत अशी ही गाडी आहे. 2 गाडीचं काम एक गाडी करताना आपल्याला पाहायला मिळते. बादल चौधरी आपण जर कुठे असाल तर कृपया कॉमेंट्री बॉक्सकडे यायचं आहे. बादल चौधरी. समीकरण आता मात्र डोलायमान स्थितीमध्ये सामना आलाय सर. 28 धावांची गरज आहे आणि पाहिलं तर 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. कोणाचा वेळ चांगला होणार आहे कोणाचा खेळ चांगला होणार आहे. कोणाची कशी येईल वेळ आणि कोणाचा कसा होईल खेळ. 12 चेंडू 28 धावा. प्रति षटकांमागे 14ची सरासरी आवश्यक आहे. एका षटकामध्ये तुम्हाला एक मोठा फटका इफ अँड एनी कंडिशन खेळायचा आहे. मारो या मरोची लढाई आहे. करो या मरोची लढाई आहे. मारो या मरो करो या मरो नहीं तो इस प्रतियोगिता से बाहर चले जाओ अशी परिस्थिती आहे. 12 बॉल आणि 28 रनची आवश्यकता आणि या मॅचला जिंकण्यासाठी अजिंक्य यांच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात येतोय. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी होताना पाहायला मिळेल. शेवटचे 12 चेंडू. आणखीन एक सामना जो रंगतदार अवस्थेमध्ये पोहोचलेला आहे. एका बाजूला स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट्स यांच्यातील मॅच पाहायला मिळते. या स्पर्धेची खासियत म्हणजे बहुतांश मॅच या रंगतदारच झालेल्या आहेत आणि आता आपल्याला पाहायचं आहे या मॅचमध्ये देखील काय होईल. टेनिस बॉल क्रिकेट ज्या खेळाने देखील आपल्याला वेड लावलंय लेदर बॉलला समांतर असणारं परंतु या खेळाचं लोकप्रिय होण्यामागचं कारण म्हणजे कमी दरामध्ये याची उपकरणं उपलब्ध होतात लेदर बॉलच्या तुलनेमध्ये आणि मैदानासाठी देखील विशेष अशा काही मैदानाची आवश्यकता नसते.
अजिंक्य आले, बॅकफुटला गेले, कट करताना पाहायला मिळतात तिकडे चांगली फिल्डिंग, एक धाव तिकडे मिळताना पाहायला मिळेल. पहा आता या दोन खेळाडूंना मात्र या ठिकाणी आपल्या टीमला मॅच जिंकून दे. 11 चेंडूमध्ये 27 म्हणजे येणाऱ्या कालावधीमध्ये काही मोठे स्ट्रोकही खेळायचे. नक्कीच सर, हे षटक खूप महत्त्वाचं आहे कारण प्रत्येक मॅचचा जो शेवटच्या 2 षटकांचा जो खेळ असतो तो खूप महत्त्वाचा आणि त्यामध्ये सेकंड लास्टचे षटक असतं ते अतिशय महत्त्वाचं. 11 चेंडूंचा खेळ आहे, 27ची गरज आहे. 11 चेंडू 27 धावा हे समीकरण आहे. गोलंदाज तयार आहे, बॅटर तयार आहे. आ देखे जरा या वेळेला वेगळा फटका खेळलाय, रिव्हर्स खेळले आणि त्या ठिकाणी बॉल जाईल सीमा रेषेच्या पार 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 पार. चौकार, वा, या चौकाराने मॅच मध्ये पुन्हा एकदा रंग भरले. काय म्हणाल अमोलजी? नक्कीच सर, आ देखे जरा किसमे कितना है दम. दमखम वाली लढाई मैदानाच्या आतमध्ये आहे. एका बाजूला विकी पुजारी आहे आणि त्याच्या साथीला सलामीचा फलंदाज शिवाजी पडळकर आहे. दुसऱ्या बाजूला जर आपण गोलंदाज पाहिलं तर गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अजिंक्य अहिरे गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. समीकरण बदललंय, 10 चेंडू 23 धावा. तर जावेत मॅचच्या दिशेने, बॅकफुटला गेले, पॉइंटच्या दिशेने स्ट्रोक खेळला जातोय. फिल्डर येतात त्या ठिकाणी, एक धाव पूर्ण केली, दुसरीचा कॉल मात्र या ठिकाणी दिलाय. गरजेच्या आहेत या ठिकाणी धावा आणि त्या धावा या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. धावसंख्या पुन्हा एकदा पुढे जाते. पहा आता हे क्षण खूप महत्वाचे आहे. इकडे जो चुकला तो स्पर्धेच्या बाहेर जाईल आणि अजूनही जर पाहिलं तर 9 चेंडूमध्ये 21 धावांची आवश्यकता आहे. पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या काळजाचे ठोके धगधग 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 करायलाच लागले असतील कारण ही मॅच कोण जिंकणार, फायनल मध्ये जाणारी पहिली टीम कोण असणार अमोल सर, ती चर्चा या ठिकाणी आहे. नक्की सर, कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक आवाज नक्की येतो, काय करतोयस रे भावा, आवश्यक आहे धावा. हे वाक्य कानावरती पडलं की आपल्याला समजायचं आपण कोल्हापूरमध्ये आलोय. धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडूंचा खेळ आहे, 21ची गरज आहे. 9 चेंडू 21. पुन्हा एकदा अजिंक्य यांच्यासाठी या ठिकाणी एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु नाही यशस्वी होऊ दिला आणि या ठिकाणी आपण पाहू शकता डॉट बॉल येताना पाहायला मिळेल. डॉट बॉल दबाव वाढवेल कारण या 2 बॉलमध्ये एक मोठा फटका अपेक्षित आहे आणि त्यासाठी विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये. अजिंक्यचा बॉल टोलवायचा आहे, टीमला मॅच मध्ये आणायचं आहे, त्यासाठीचे प्रयत्न या ठिकाणी करावे लागतील. यावेळेला बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी राहिला. बॅक टू बॅक चेंडू मात्र या ठिकाणी निर्धाव येताना पाहायला मिळत आहेत आणि ते सुद्धा विकी पुजारी यांच्या विरुद्ध हा कारनामा या ठिकाणी केला जातोय. लगातारचे 2 डॉट बॉल, थोडासा दबाव वाढवलाय परंतु मॅच कुठे संपली आहे, नाही संपली आहे. 7 बॉल मध्ये 21. ही मॅच ऑन ठेवायची असेल ना, या बॉलवर मोठा फटका आवश्यक आहे. जर का या बॉलवर मोठा फटका आला, चौकार आला, षटकार आला, मॅच ऑन राहू शकते. शेवटच्या क्षणापर्यंत झुंज द्यायला लावते ही स्पर्धा. अख्खा कोल्हापूर पाहतंय, महाराष्ट्राच्या नजरा आहेत या मॅचवर आणि या स्पर्धेवर. एका बाजूला जर पाहिलं तर गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात अजिंक्य अहिरे, तर दुसऱ्या बाजूला विकी पुजारी. या बॉलवर काय होणार? यावेळेला पुन्हा एक वेगळा स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न परंतु पंचांनी आपले हात फैलावलेत, कळवतायत वाईड बॉल आहे म्हणजे एक धाव विना सायास या ठिकाणी आली आहे. 7 मध्ये मॅच जिंकण्यासाठी 20. नक्की सर, अशा विपरीत परिस्थितीमध्ये असा चेंडू टाकणं म्हणजे स्वतःच्या पायावरती कुऱ्हाड मारल्यासारखं आहे. मात्र दबावाची परिस्थिती आहे, आग दोनों तरफ बराबर लगी हुई है. दोन्ही बाजूला विजयाची समान संधी आहे. कोण जिंकेल शेवटपर्यंत सांगता येणार नाहीये आणि दोन्ही संघ अजूनही हार मानायला तयार नाही आहेत. कोण होणार आहे कोणावर भारी, काही वेळामध्ये स्पष्ट होणार आहे. नक्कीच. आणि या ठिकाणी विके स्पोर्ट्स मैदानाच्या दिशेने जाण्यासाठी तयार आहे कारण यानंतर विके स्पोर्ट्स देखील आपल्याला खेळताना पाहायला मिळणार आहे. पाहूया, चर्चा रंगली या स्पर्धेची, गावागावात चर्चा रंगली. कोणत्या गावातले किती खेळाडू, कोणत्या तालुक्यातील किती खेळाडू, कोणता संघ कसा, कोणता संघ मालक कोण आहे, कॅप्टन कोण आहे, या सगळ्या चर्चा झाल्या परंतु आता जिंकणार कोण ही चर्चा अजूनही बाकी आहे. यावेळेला मात्र फटका खेळलाय ज्याचे प्रयत्न सातत्याने होत होते आणि बॉलला पाठवलाय सीमा रेषा पार. षटकार, वाह, ज्याची गरज होती तो फटका तर आलाय म्हणजे मॅच ऑन आहे दोन्ही टीमसाठी. अमोलजी, एका षटकाराने हा सामना परतवून लावलाय. सामना बदललाय का, सामन्याने बाजू बदलली का, करवट बदलली का, इस फटके ने इस मैच का रूप बदला है, रंग बदला है. चला लगेच नाणेफेकीसाठी
आता मात्र दोन्ही बाजूला जर पाहिलं तर टेन्शनचं वातावरण पाहायला मिळत आहे. कोण जिंकणार, कुणी डोक्यावर हात ठेवलेत तर पाहिलं तर या ठिकाणी काय होणार याची चर्चा आहे. संघ मालकांना देखील दबाव असतो अशा वेळेला, परंतु यातून जिंकण्यामध्ये एक वेगळाच आनंद आहे. म्हणजे अजूनही संधी स्वर्गीय राणा गायकवाड स्पोर्ट्सला सुद्धा आहे आणि महालक्ष्मी स्पोर्ट्सला सुद्धा आहे. संदीप पाटील त्यांना आपण जरूर पाहतोय. दोन्ही टीम तर पाहूया, जाऊयात मॅचच्या दिशेने. 6 मध्ये 14 आणखीन एक मॅच रंगात आली आहे आणि पाहूयात या ठिकाणी अंतिम टप्प्यामध्ये काय होईल. प्रेक्षकांच्या नजरा खिळलेल्या आहेत. फायनल मध्ये जाणारी पहिली टीम कोण असणार आहे. प्रेक्षकांना पैसा वसूल क्रिकेट पाहायला मिळत आहे आणि जवळपास या स्पर्धेतील जवळपास काही अपवाद वगळता सगळ्याच मॅच सुपर डुपर हिट झालेल्या आहेत. अमोलजी जमदाडे सर, तुम्ही गेल्या वर्षी स्पर्धेशी जुडला होतात, या वर्षी काय वेगळेपण पाहायला मिळत आहे. गतवर्षी सर शेवटी अंतिम सामना टाय झाला, त्यानंतर सुपर ओव्हर पाहायला मिळाली. मात्र यावर्षी 2 आतापर्यंत आपण सुपर ओव्हर पाहिले आहेत आणि ही पहिली सेमी फायनल आहे. समीकरण तुम्ही पाहताय, 6 चेंडूंचा खेळ आहे आणि विजयासाठी 14 धावांची आवश्यकता. हाय व्होल्टेज ड्रामा आहे, काटेकी टक्कर, क्रीडा रसिकांच्या डोळ्यांचं पारणं फिरणारी ही लढत आहे आणि हा सामना क्रीडा रसिकांच्या नक्की लक्षात राहणार आहे. कारण दोन्ही संघ समान ताकदीचे आहेत. दोन्ही संघ हार मानायला अजिबात तयार नाही आहेत. मात्र कोणत्या खेळाडूची चूक होणार आहे आणि त्याच्या चुकीची शिक्षा त्याच्या संघाला भोगावी लागणार आहे हे चित्र काही वेळात स्पष्ट होणार आहे. नक्कीच 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. आणखीन एका सामन्याने प्रेक्षकांची मनं जिंकली आहे. शेवटची ओव्हर आहे. सगळ्यांना विनंती आहे, दोन्ही टीमला टाळ्यांच्या गजरात पाठिंबा देऊयात. काय होईल या शेवटच्या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा सुपर डुपर हिट मुकाबला पाहायला मिळतोय. टाळ्यांचा गजर प्रेक्षक करतायत. हो, आम्ही कोल्हापूर प्रीमियर लीग पाहायला आलेलो आहोत आणि आम्ही खुश झालो कारण इकडे स्पर्धाही तशीच पाहायला मिळते आणि शेवटचं षटक हातात सोपवण्यात आलेलं आहे. शरीफ मुलानी यांच्या हातात बॉल नाही तर टीमचं भवितव्य देण्यात आलेलं आहे महालक्ष्मी स्पोर्ट्सचं. परंतु दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर विकी पुजारी आणि जोडीला जर पाहिलं तर शिवाजी पाडळकर. बॅटच्या स्वरूपात मात्र त्यांच्याही टीमचं भवितव्य त्यांच्या हातात आपल्याला पाहायला मिळत आहे. 28 वर खेळतायत शिवाजी आणि 15 धाबांवर खेळतायत. पहा, हे लहान लहानगे देखील आनंद घेत आहेत. हो, हे देखील खुश आहेत. उद्याचं भवितव्य आहे आणि उद्या याच मैदानात हे सितारे देखील खेळताना पाहायला मिळतील. तर आज मात्र या बावड्याचं क्रिकेट पाहण्यासाठी आणि अख्ख्या कोल्हापूरचं क्रिकेट पाहण्यासाठी 6 चेंडू आणि 14 धावांची आवश्यकता. शेवटची ओव्हर. पहिलाच बॉल जर पाहिलं तर या ठिकाणी कव्हरच्या दिशेने ढकलला. एक धाव घेतली गेली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न त्या ठिकाणी केला गेला आणि दुसरी धाव पूर्ण झालेली आहे. मॅच ऑन, मॅच ऑन, मॅच ऑन. अमलजी काय म्हणाल. समीकरण सर सातत्याने बदललंय. 5 चेंडूंचा खेळ आहे, 12 धावांची गरज आहे. दोन्ही बाजूला प्रेशर आहे. कोणत्या खेळाडूकडनं चूक होईल हे पाहायचं आहे. मात्र चुकीला माफी नसणार आहे कारण या सामन्यामध्ये जर आपण चूक केलात तर पुन्हा संधी नाहीये. पुढच्या वर्षाची वाट बघावी लागणार आहे. समीकरण सातत्याने बदलतंय. अंतरिम 5 चेंडूंचा खेळ आहे. नक्कीच 5 चेंडू या ठिकाणी बाकी आहे. काहींना वाटत असेल महालक्ष्मी स्पोर्ट जिंकावं, काहींना वाटत असेल कैलासवासी राणा गायकवाड स्पोर्ट जिंकावं आणि काहींना वाटत असेल टाय होऊ दे आणि पाहायला मिळू दे सुपर ओव्हर. पाहूया त्या ठिकाणी काय होईल. ओहो, यावेळेला बिगिट करण्याचा प्रयत्न परंतु फटका फसलाय. टप्पा पडल्यानंतर वळण घेतलं. कमी गती बॉल यष्टीरक्षकांच्या दिशेने. आता मात्र 4 चेंडू आणि 12 धावांची आवश्यकता. पाहूया, बॉल रिलीज केला, फ्लाईट दिली होती. टप्पा पडल्यानंतर बॉल थोडासा बाहेर वळण घेताना पाहायला मिळतोय आणि एक चांगला चेंडू या ठिकाणी प्रस्तुत केलाय. दबाव थोडासा वाढलाय कारण डॉट बॉल आलाय. नक्की सर, कोणाचे वाजणार आहे 12 धावांची आवश्यकता देखील आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 4 गोलंदाज तयार आहे. यावेळेला आपण पाहू शकता हवाई हल्ला या ठिकाणी होताना पाहायला मिळतो. रडार मध्ये बॉल होता, त्याला मात्र भिरकावलं सीमारेषेच्या पार. षटकार. काय मॅच या ठिकाणी देखील आपल्याला पाहायला मिळाली आहे. 4 मध्ये 12 होते, आता 3 मध्ये 6. अमोलजी जमदाडे सर काय म्हणाल. सर, मेहनत 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 करा. दिवा नाही वाद बदलते, स्वप्न नाही रात बदलते. नशीब बदलो न बदलो, वेळ नक्की बदलते. ही वेळ बदलणार आहे. मेहनत करा. दोन्ही बाजूला विजयाची समान संधी आहे. अजून समीकरण आहे, अजून सामना जिंकण्याची संधी आहे. 3 चेंडूंचा खेळ आहे आणि 6 धावांची आवश्यकता आहे.
3 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता. कधी राणा गायकवाड स्पोर्ट्स, कधी महालक्ष्मी स्पोर्ट्स अशीच मॅच या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांच्या देखील मात्र या ठिकाणी पसंतीत उतरलेली स्पर्धा आणि ही मॅच पाहायला मिळते. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा, आरडाओरडा, टाळ्या यांचा गजर पाहायला मिळतोय. हो, हे कोल्हापूरचा क्रिकेट आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच या क्रिकेटच्या रंगात न्हाऊन निघालेत. यावेळेला मात्र विकेट करण्याचा प्रयत्न, फटका मात्र त्या ठिकाणी नाही येत आहे मोठा. एक धाव घेतली गेली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा कॉल मात्र दिला गेला आणि दुसरी धाव घेत असताना मात्र त्या ठिकाणी विकेट. पुन्हा एकदा मॅचने रंग 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 बदललाय आणि आता मात्र 2 चेंडू मध्ये 5 धावांची आवश्यकता आहे या मॅचला जिंकण्यासाठी. मॅच आपली उत्कंठा सोडायला तयार नाहीये. 2 चेंडू आणि 5 धावांची आवश्यकता अजूनही या ठिकाणी बाकी आहे. अमोल सर, जी हजारोंची गर्दी झाली आहे ना, ते प्रेक्षक मात्र आता या ठिकाणी खुश झाले असतील. आम्ही एवढ्या लांबून आलो मैदानामध्ये आणि मॅच मात्र जबरदस्त होत आहेत. अतिशय रंगतदार लढत मैदानाच्या आतमध्ये तुम्ही पाहताय. 2 चेंडूंचा आता मात्र खेळ आहे आणि ऐन मोक्याच्या क्षणी आली आहे विकेट. संघनायक मैदानाच्या बाहेर चाललाय. विकी पुजारी तंबूच्या आश्रयाला परतलाय. नवीन फलंदाजाचं मैदानामध्ये आगमन झालंय. मात्र एकमेव जमेची बाजू सर अजून आहे. स्ट्रायकिंग एंडला शिवाजी आहे आणि जोपर्यंत शिवाजी आहे तोपर्यंत सगळं मुमकिन आहे. मात्र तितकाच समोर तरबेज गोलंदाज देखील आपल्याला पाहायला मिळाला आहे, ज्याच्या माध्यमातून चांगलं षटक आपण पाहतोय. तो गोलंदाज आहे शरीफ मुलानी. नक्कीच शरीफ मुलानी. मात्र या ठिकाणी जो विजयी होईल त्याला मात्र डोक्यावर घेतलं जाईल आणि नक्कीच जो पराभूत होईल कदाचित डोळ्यात थोडंसं पाणी देखील येईल, कारण मेहनत दोघांनी केली आहे. परंतु पाहूया, 2 चेंडू 5, मॅच संपलेली नाहीये. शिवाजी प्रयत्न करतायत आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर शरीफ मुलानी देखील प्रयत्न करताना पाहायला मिळत आहेत. जोडीला जर पाहिलं तर ब्रवीम आलेले आहेत. 2 मध्ये 5. यावेळेला स्ट्रोक चांगला खेळलाय. पाहूया, कव्हरच्या दिशेने बॉल गेलाय. हो 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 हो, बॉल जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 4 4 4 4 4 4 चौकार. इस चौके ने सबको चौका दिया. हर खुशी को खुशी मत समझो, हर गम को गम मत समझो. अगर जीतना है आपको इस मैच को तो खुद को किसी से कम मत समझो. नक्कीच या ठिकाणी काय फटका खेळलाय. शिवाजी झुंज देत आहेत. या मॅच मध्ये जर पाहिलं तर शिवाजीची कामगिरी खूप चांगली राहिली आहे. झुंज दिली सलामीला येऊन. आतापर्यंत जर पाहिलं तर 41 धावांवर शिवाजी पाडळकर बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत. 1 बॉल 1 धाव. परंतु क्रिकेटमध्ये हे सोपं नसतं. 1 6 सोपं आहे, 1 4 सोपं आहे, 1 1 तेवढं सोपं नाहीये. आणि जर का 1 झाला मॅच जिंकली जाईल, परंतु जर का 1 नाही झाला मॅच होईल सुपर ओव्हर मध्ये. त्यामुळे उत्कंठा आहे या ठिकाणी काय होईल. 1 चेंडू 1 धाव. कोण खाऊन जाईल भाव आणि कोणाचं होईल आजच्या रात्री नाव. येणारी वेळ येणारा काळ सांगणार आहे. 1 चेंडू 1 धाव. या ठिकाणी 1 बॉल 1 धाव. मॅच कोणी जिंकू देत, कोणी आतमध्ये जाणार नाही. कोल्हापूरकर, मॅच आवडली आहे का? आणि आवडली असेल तर आता शेवटच्या बॉल साठी दोन्ही टीम साठी टाळ्या होऊन जाऊ देत, कारण मॅचच तशी या ठिकाणी पाहायला मिळते. प्रेक्षकांनी डोक्यावर घेतली स्पर्धा आणि खेळाडूंनी मात्र 4 चांद लावले. शेवटच्या क्षणापर्यंत हार तर कुणालाच मानायची नाहीये. आणि आता मात्र शिवाजी स्ट्राईकवर, शरीफ गोलंदाजीसाठी. 1 चेंडू 1 धाव. राणा गायकवाड एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर महालक्ष्मी स्पोर्ट्स एका बाजूला. काय होणार? काळजाचे ठोके पुन्हा एकदा धगधग 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 व्हायलाच लागलेत. का नाही होणार? कारण मॅच पुन्हा एकदा तशीच पाहायला मिळते. अजूनही कुणालाच माहित नाही फायनलला कोण जाणार आहे. शेवटचे काही सेकंद ठरवतील अंतिम फेरी दाखल कोण होणार आहे. दबाव शरीफवर आहे, दबाव शिवाजी यांच्यावर आहे, दबाव प्रेक्षकांवर आहे, दबाव मालकांवर सुद्धा आहे, दबाव आयोजकांवर सुद्धा आहे. पाहूया शेवटचा बॉल. यावेळेला आपण पाहू शकता या शेवटच्या बॉलवर विजय मात्र या ठिकाणी मिळवताना पाहायला मिळत आहेत. आणि अंतिम फेरीमध्ये दाखल होणारा संघ राणा गायकवाड स्पोर्ट्स. अभिनंदन. प्रेक्षकांनी आतमध्ये यायचं नाहीये. शिवाजीला एक षटकार मारला ना कोणतरी. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. प्रेक्षकांना अजिबात विनंती असणार, अजिबात मैदानावरती प्रवेश करू नका.
आणि आदरणीय निलेश पाटील उर्फ रकटे यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांसाठी खिचडा वाटप केलं जाणार आहे. आदरणीय निलेश पाटील उर्फ रकटे यांच्याकडून सर्व क्रीडा रसिकांसाठी खिचडा वाटप केलं जाणार आहे.